वेस्ट बेंगॉल, दुर्गापूरचा सरोज प्रामाणिक, प्रथमेश आणि प्रथमेशच्या बरोबरीने सुमित ढेकले. कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय मनोज पेल्लेकर सरांचा. तर डावाची सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाले सरोज प्रामाणिकच्या हातामध्ये चेंडू तर आणि काउंट डाऊन निश्चितप्रमाणे आपण कुणाल सर स्टार्ट करूया काउंट डाऊन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू जोरदार टाळ्या वाजून मात्र स्वागत करूया वरुण एस पाटील कोणगाव ग्रामस्थानी 70% ग्रामीण धमाका बिग बॅश सीझन 4. पहिला चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर लगा तो 6. पहिली गेंद पे 6 रन. क्या शुरुआत हुई है इस ग्रामीण धमाका बिग बैश लीग की. पहली गेंद पटकी हुई गेंद थी शॉर्ट बॉल पर. पहली गेंद पर ये कड़ा प्रहार बल्लेबाज प्रथमेश ठाकरे के बल्ले से पहली गेंद पर ये हाई एंड हैंडसम सिक्सर. मैं तो ये कहना चाहूंगा कि वारे वारे प्रथमेश ठाकरे पहिली गेंद पे 6 रन आणि पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार इथे या स्पर्धेचा बोलबाला वाढवताना पाहायला मिळणार आहे कुणाल सर. सुरुवात खूप आक्रमक आणि भयानक आहे. हो नक्कीच भयानक आहे आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका आलाय. यावेळेस समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहे. कॅप खूप मोठा आहे. चेंडू घेते सीमारची धडक चौकार आलाय एकदम कडक. आड़े बल्ले से डाउन दी ग्राउंड 10,000 व्यूवरशिप. पहली गेंद पर 10,000 दर्शक हमारे साथ 70 स्पोर्ट्स पर जुड़ते हुए नजर आए. लेकिन ये देखिए हल्की सी फिर से एक बार वो शॉर्ट गेंद थी आड़े बल्ले से डाउन दी ग्राउंड वी की शक्ल में खेला. इस बार स्ट्रेट हिट ग्रेट हिट बल्लेबाज प्रथमेश ठाकरे के बल्ले से दूसरी गेंद पर ये लगता हुआ चौका. कुणाल सर पहिल्या चेंडू षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. टोटल स्कोर झाला 10 आणि 10,000 वेव लगेच. ही खासियत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. पहिल्या 2 चेंडूवरती 10 आल्यात. सरस तयार आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस पंचांना कसं अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं. थोडासा राईज झाला होता चेंडू समजू शकला नाही. चेंडूची उंची मात्र समजू शकत नाहीये प्रथमेश. और इस बार थोड़ा सा लेंथ में बदलाव नजर आया. ये देखिए पीछे हटकर थोड़ा सा अपिश अपरकट खेलने का प्रयास था. बल्ले से थोड़ा सा दूर रहती हुई गेंद सीधे विकेट कीपर के हाथ में बिंदी गेंद. यहां पर कमबॅक करते हुए सरोज प्रामाणिक. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटची कड आहे का आहे आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज चालला डगआउटकडे. पहिली विकेट. दैट वाज ट्रैप. पिछली गेंद शॉर्ट गेंद थी बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास. फिर से एक बार इस गेंद पर उछाल नजर आया. सरोज प्रामाणिक के इंप्रोवाइजिंग स्ट्रोक लगाने का प्रयास था. शफल होकर हुक शॉट खेलने का प्रयास. दायरे के अंदर फाइन लेग था उनके हाथ में खेल बैठे इस बार प्रथमेश ठाकरे. गलती हुई ठाकरे इनकी ओर से और 4 गेंदों में 10 रनों की पारी यहां पर खेलते हुए बल्लेबाज प्रथमेश ठाकरे आउट. ये देखिए राउंड विकेट एंगल करते हुए गेंद को बाहर निकाला. हुक शॉट खेलने का प्रयास था. इंप्रोवाइजिंग स्ट्रोक था लेकिन फाइन लेग के खिलाड़ी के हाथ में इस बार मार बैठे प्रथमेश ठाकरे. कौतुक करावं लागेल सरोज प्रामाणिक याचं. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार येऊन पुढचा चेंडू डाट टाकला. पण चौथ्या चेंडूवरती आणि विशेष करून आपण चौथ्या चेंडूवरती आलेली विकेट आहे ना. होप सरोज प्रामाणिकचे निश्चित प्रामाणिक काय आहेत. लेवल खूप मोठी आहे. येस एक्झॅक्ट. आणि या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा रूल देखील आहे. परत एक वेळा माहिती देतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे. इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता. आणि विशाल पाटील पॅरामाउंट RMC चे मालक आहेत. मी विनंती करेन विशाल पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपण आलेला आहात. आपल्याला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं सुस्वागतम सहर्ष स्वागत. 10 रन 1 विकेट के नुकसान पर बड़ी सफलता खाते में सरोज प्रामाणिक के. अच्छी गेंदबाजी. पहली 2 गेंदों पर 10 रन उसके बाद ये कम बैक. इथे अगदी आपण पाहतोय पॉइंटला चेंडू खेळलाय. दारेखीचा प्रयत्न. मला वाटतं लाईट तर ऑन झालेली आहे परंतु बेल्स मला वाटतं आहे तशाच आहेत. शायद ये स्टंप को छू कर गई ये गेंद. किस्मत बहादुरों का साथ देती है ऐसे कहा जाता है. यहां पर वो किस्मत साथ देती हुई नजर आई बल्लेबाज के फेवर में. ये देखिए फिर से एक बार वो एंगल से दिखाते हुए बैकफुट पर जाकर कट किया था. पॉइंट पर खिलाड़ी थे.
थ्रो हुआ, डायरेक्ट हिट हुआ, जी हाँ बिल्कुल हुआ। स्टंप पर जो एलईडी थी वो वहां पर ब्लिंक होती हुई नजर आई, लेकिन उसके बावजूद यहाँ पर वो जो गिल्लियां थी वो नहीं गिरी स्टंप के ऊपर से, उसके चलते यहाँ पर आपको खेलते नजर आएंगे भावेश नाईक। सुमित आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल आणि सुमित वाचला गेलाय जीवनदान पहिल्या चेंडू, कारण पहिलीच धाव घेत असताना भावेश आणि सुमित थोडंसं स्टँडिंग पाहायला मिळाली होती. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू खेळला जाईल कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे त्याकडे तैनात, एक सिंगल येणार आहे आणि एका सिंगलच्या रूपाने धाव फलकाला बढती मिळेल. दहा प्रकारची धावा संख्या. पहिलं षटक संपलं. प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय वाशी इंडियन धारावे एक गड्याच्या मोबाईलमध्ये 12 धावा. याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर ॲडव्होकेट समीर बागराव, कोनर आहेत गोटेकर बी, उपसरपंच ग्रामपंचायत मांजरे, आपलं सहर्ष स्वागत. समीर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या नगरीमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे 12 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद आहे. पहिली विकेट आली, पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या सरोज प्रामाणिकच्या ओव्हरमध्ये, आणि त्याच्यानंतर चौथ्या बॉलवर कमबॅक त्याने केलं. प्रथमेश ठाकरेची विकेट घेतली आहे. पहिलाच बॉल ज्यावेळेला डिलिव्हर्ड झाला त्यावेळेला 10,000 को करंट व्हीवर्स आपल्याबरोबर जोडले गेले, आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ती चर्चा झाली. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा देखील आल्यात मनोजजी, आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी सरोज प्रामाणिकची. आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आदिनाथ मडके. विशेष म्हणजे आपण कोणाला गोष्ट पाहू शकतो. दुर्गापूरून मी इथपर्यंत का आलो हे दाखवून दिलं. पहिल्या चुंदी षटकार चौकार जरी आला असेल, पण ज्यांनी षटकार चौकार खेळल्यात ना त्याची विकेट घेण्यात सरोज प्रामाणिकला तिथे यश येताना पाहायला मिळालेलं आहे. दुसरं षटक सुरू होईल. आदिनाथ गोलंदाजीवरती तयार आहे. आता समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय इथे सुमित असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय लो फुल टॉस होता, लॉंग ऑफला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याकडे तैनात, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापल करत धावा संख्या असेल आता 13 धावा एक गड्याच्या मोबाईलात. षटक क्रमांक दुसरे चालू असताना वाशी इंडियन धारावे संघ त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी संघ जो आहे, ज्या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, धारावे संघाला निमंत्रण दिलं फलंदाजीचं, आणि सुरुवात तर खूप जबरदस्त होतं आपल्याला पाहायला मिळाली होती. त्या प्रकार धावसंख्या जी आहे ती असेल आता 13 रन, टॉस ऑफ 1 विकेट. भावेश नाईकसाठी अजनाचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर लाईन, परंतु उजवीच्या बराचसा बाहेर आहे. पंचांच्या दुनिया जमीला समांतर, ही धावा असेल अवांतर. राईट बॉल. इस एग्जैक्ट वो वाइड यॉर्कर का प्रयास था आदिनाथ मडके द्वारा. थोड़ा सा दायरे के बाहर इस बार कर बैठे थे इस गेंद को. वो लाइन का जो एक दायरा है, ट्रैम्प लाइन, उसके बाहर अगर आप गेंदबाजी करते हो तो वो वाइड बॉल होगी. एक ही लाइन वहां पर आपको नजर आएगी, जिसके चलते वो लाइन के बाहर अगर कोई भी डिलीवर्ड गेंद होती है तो वाइड बॉल करार, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा होगा. तो आदिनाथ मडके की ये वाइड बॉल, 2 DRS आपके पास. और ये देखिए इस प्रतियोगिता के शिल्पकार वरुण एस पाटिल साहब, उनके साथ 70-70 के तारीफ से. यस सर, फॉलिंग स्वीप, इस बार गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. सुरेख अगदी आपण पाहतोय फटका आलाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडासा चेंजअप पेस करण्याचा प्रयत्न केलेला होता आदिनाथ याने, आणि तो टायमिंग निश्चितप्रमाणे ओळखला. थोडासा समोर पुढ्यात चेंडू पडला गेला, शफल पण झाला होता, थोडासा बैठा शॉट सुद्धा पाहायला मिळाला. टायमिंग थोडीशी जरी कमी असेल पण ताकदीचा फटका पाहायला मिळाला, आणि फायनली गेला एक सूर्यप्रकाशचा चौकार यात्रा पाहायला मिळतो. बढ़िया स्ट्रोक. इस बार पिछला घुटना टेकते हुए, बिल्कुल गिरते हुए. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता, आणि यावेळेस अजून एक वाईट बॉल आलाय. खराब चेंडू निश्चित प्रमाणात परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल आलेला आहे. आदिनाथ थोडासा इथं आपण पाहतोय भरकटलाय, कारण एक चौकार आला होता. साहजिक होतं कुणाल सर की ज्यावेळेस एकदा मोठा फटका येतो त्यावेळेस गोलंदाज फलंदाजाला संभ्रमात टाकण्यासाठी कधी कधी जाणीवपूर्वक एखादा वाईट बॉल त्याच्याकडून टाकला सुद्धा जातो, फलंदाजाचा मोमेंटो निश्चितप्रमाणे बिघडवण्यासाठी. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू खेळलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, संधी नसेल, चेंडू घेते सीमारेषेची धडक, चौकार आलाय एकदम कडक. स्लॉट में गेंद थी, इस बार आगे कर बैठे, क्योंकि पिछली जो 2 गेंदें यहां पर डिलीवर्ड की थी वो वाइड यॉर्कर का प्रयास था, लेकिन इस बार बिल्कुल पाले में गेंदबाजी यहां पर करते हुए नजर आई. देखिए स्लॉट में गेंद थी, उछाल दिया इस गेंद को, एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को सीधा जाने दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन बटोरे बल्लेबाज भावेश नाईक के बल्ले से. ये लगातार दूसरा चौका. यावेळेस सफल झाला, रूम बनवलाय, संधी होती, दूरवरती पाठवलाय, आणि हा लगातो 6. ब्रँडेस्टोक 6 रन.
बल्लेबाज ने बनाया रूम और मचा दी धूम। इस बार शफल होकर आउटसाइड द ऑफ स्टंप आकर शायद ये लेग ब्रेक गेंद, ये देखिए पीछे से इस बार डिलीवर किया था इस गेंद को, हाथ के पीछे से जब गेंद को घुमाया था इस बार शफल होकर सीधा बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से भेज दिया 6 रनों के लिए। ये साइड एंगल के साथ अब दिखाया जा रहा है ये दृश्य। ये देखिए क्रीज के अंदर जाकर पिछले पैरों पर जाकर इस गेंद को घुमा दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन यहां पर बटोरे बल्लेबाज ने। बैक टू बैक बाउंड्रीज इस बार बल्लेबाज भावेश नाईक के बदले से। ग्राम विकास अधिकारी मनीष महाजन साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। निलेश मुकादम साहेबांचं देखील आगमन होत आहे। जयकांत म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे। आपलं सगळ्यांचं वरुण एस पाटील फाउंडेशन आणि वरुण एस पाटील साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत। यावेळेस अगदी आपण पाहतोय हो काय एफर्ट लागले गेले, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, सूर मारला गेला होता, धावा वाचवण्याचा प्रयत्न केला, 22च्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळेल। पण विशेष म्हणजे कुणाल सर 3 धावा वाचवल्या आहेत, कारण यानंतर चेसिंग करायची आहे, त्यामुळे इथं धावा वाचवणं सगळ्यात गरजेचं आहे। एफर्टला 100% आपल्याकडून हर एक रन यहाँ पर काउंट होगा। बिल्कुल सही बात आपने छेड़ी है मनोज जी, लेकिन इस बार फुटवर्क बिल्कुल भी नहीं था बल्लेबाज द्वारा। जगह से खेलने का प्रयास, हमेशा कहा जाता है मोबाइल में अच्छा नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क जरूरी होता है। इस बार शरीर से दूर खेले थे बल्लेबाज, पाय के तौर पर एक रन खाते में जुड़ता हुआ, रन बने अब तक 30। एक चेंडू बाकी राहिला दुसऱ्या षटकातला, 30 धावा पाहता पाहता अगदी आपण पाहतोय थेंबे थेंबे तळेसाच्या म्हणीप्रमाणे दाफला खूप मोठा होताना पाहायला मिळतोय। उंची खूप आहे, लांबी आहे का पाहायचं आहे आणि का थांबला असेल प्रश्नचिन्ह आहे। दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे पाहत राहिले आणि त्याचा फायदा होताना पाहायला मिळेल। चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे। खराब फील्डिंग, उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा, क्योंकि हर एक रन यहाँ पर काउंट होगा। ऑन साइड पर खेला था, ऊंचाई यहाँ पर मिली थी, लंबाई थोड़ी सी कम यहाँ पर नजर आई इस गेंद पर, लेकिन मिड ऑन के जो खिलाड़ी थे वो क्यों रुके, ये बड़ा सवाल यहाँ पर दर्शक पूछेंगे। सवाल हमारा, जवाब आपका। इस बार ये देखिए बिल्कुल बल्ले के टो एंड पर गेंद लगी थी, सुमित को ऐसे लगा कि वो मिड ऑन के खिलाड़ी क्लियर कर जाएंगे, उस गेंद पर पहुंच जाएंगे और एक आसान सा कैच होगा, लेकिन उसके बावजूद इस बार ये दूसरा मौका मिला है। पहला मौका मिला था प्रथमेश ठाकरे को, ये दूसरा मौका मिला है बल्लेबाज सुमित ठेकले को। 4 के 7 ओवर समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 17 की औसत से अब तक रन बने 34-34 वाशी इंडियंस तारावे के खाते में। शून्यावरती सुमित ढेकलेला पहिले एक जीवनदान मिळालं होतं, ज्यावेळेस लाईट्स ऑन झाल्या होत्या पण बेल्स डाऊन नव्हती झाली, तिथं सुमितला जीवनदान होतं, ते नशीब सुमितचं होतं। पण यावेळेस संधी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय धारावीचा असणारा डगआउट आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे थोडंसं चर्चेचं वातावरण जरी असेल, सन्नाटा आहे। सन्नाटा का असेल मध्ये कुणाला सर, इथे सुमित वाचला गेलाय, धावा जरी आले असते ना सुमितची विकेट ती येता कामा नये, हे प्रश्नचिन्ह आहे आणि त्या गोष्टीमुळेच कदाचित तिथे थोडीशी शांतता असेल। दारावे धावा झालेल्या आहेत 34 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर। कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये शिस्त आली पाहिजे, क्रिकेट एका वेगळ्या लेवलला चाललंय आणि हा क्रिकेटचा खेळ ग्रेट लेवलर आहे। एक लेवल सेट होते, दर्जा तो स्टँडर्ड दिसतो आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये तोच प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे। प्रेक्षकांसाठी भरपूर स्टँड आहेत, भरपूर जागा आहे, किती प्रेक्षक येऊ द्यात, पार्किंगची व्यवस्था आहे, तुम्ही या आनंद घ्या। या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा वरुण एस पाटील साहेब यांच्या वतीने आयोजित प्रीतम जोशी आलाय, नवीन गोलंदाज, नवीन षटकाची सुरुवात झाली, हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय, एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल। खूप सुंदर गोष्ट तुम्ही सांगितली की ग्रामीण क्रिकेट सुद्धा सुधारला पाहिजे। टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कुणाला जर असं वाटलं नव्हतं की लाखोची बक्षीस येईल, करोड रुपयाचा खर्च सुद्धा पाहायला मिळेल, कारण कुणाला वाटलं नव्हतं की 4 व्हीलर सारख्या गाडी सुद्धा निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि ग्रामीण टेनिसमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी बक्षिसाची रक्कम 13 लाख रुपये पहिल्यांदाच इतिहास घडला गेलाय। मी खरंच वरुण एस पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देईल। जे करताय टेनिससाठी करताय, जे करताय ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी करताय, त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल। अच्छा, बिल्कुल एक बड़ा विजन लेकर आए वरुण एस पाटिल। तारीफ सैयद 70-70 स्पोर्ट्स द्वारा ये प्रतियोगिता आपके सामने, ये चौथा संस्करण इस ग्रामीण धमाका बिग बैश लीग का।
मिड विकेटला तिथं यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र संधी नाही, मोठी विकेट आली आहे, परतावं लागेल सुमित ढेकलेला आणि हा जल्लोष ग्रामीण भागातील चाहत्यांचा आहे. ये देखिए, ये गोटे घर की पब्लिक है, ये सब जानती है इस विकेट का क्या महत्व होगा उनके टीम के लिहाज से, उनके गांव के लिहाज से। और ये तालियां बजती हुई सुमित ढेकले का ये विकेट मिलता हुआ प्रीतम जोशी के खाते में। ऑन साइड पर मिड विकेट पर संजू कनौजिया थे, पुल यहां पर किया था इस गेंद पर बल्लेबाज सुमित ढेकले ने। ये देखिए थोड़ा सा आगे रखा था, आगे पाले में गेंद थी, मिड विकेट पर संजू कनौजिया के हाथ में खेल बैठे। एक बड़ी गलती हुई यहाँ पर हुई है बल्लेबाज सुमित ढेकले द्वारा, एक बढ़िया कैच संजू कनौजिया द्वारा। बड़ा झटका लगता हुआ वाशी इंडियंस धारावी को। अब दोनों रिकग्नाइज ओपनिंग बैटर आपको डगआउट में आराम फरमाते नजर आएंगे वाशी इंडियन्स के लिए। नक्कीच. आणि सुमितला जे जीवनदान मिळत होते, जीवनदानाचा कुठेतरी फायदा होणं गरजेचं होतं आणि आपण ती चर्चा अगोदर सुद्धा केली होती की तिथे सातत्याने मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असताना यावेळेस वाचला नाही, परतावं लागलं ते मात्र सुमितला. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. अच्छी जानकारी इस बार हमारे स्कोरर अल्पेश गायकवाड़ यहाँ पर देते हुए 25 रनों की वो साझेदारी नजर आई। पहली विकेट जब यहाँ पर मिली थी गेंदबाज के खाते में तब 10 रन बने थे, प्रथमेश ठाकरे आउट हुए थे, उसके बावजूद वो दूसरे विकेट के लिए 25 रनों की साझेदारी और उसके बाद ये झटका लगता हुआ वाशी इंडियंस धारावी को सुमित ढेकले आउट। प्रीतम जोशी के खाते में ये पहली सफलता। अब बल्लेबाजी के लिए आए हैं धीरज भोईर। 35 वरती 2 विकेट आतापर्यंत अगदी आपण पाहतोय ताराव्या संघाच्या आहेत. प्रीतम तयार आहे. धीरजसाठी हा चेंडू होता, यावेळेस थोडासा खाली राहिला, जागेवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूची उंची म्हणावी की मी तिथंच जी मिळाली नाही, तिथं चेंडू डाट येतोय, धापलक स्थिर आहे. प्रत्येक धापड पाहूया, थोडासा आतल्या बाजूला सुद्धा चेंडू येताना पाहायला मिळाला होता. अच्छा एंगल मैं कहूंगा गेंदबाज द्वारा, राउंड विकेट से वह एंगल करते हुए गेंद को डिलीवर किया था। टिप्पा खाते ही गेंद थोड़ी सी नीचे यहाँ पर रहती हुई नजर आई। सबमरीन डिलीवरी सीधे विकेट कीपर के हाथ में। बढ़िया कमबैक प्रथमे यहाँ पर प्रीतम जोशी द्वारा। यावेळेस अगदी आपण पाहतोय संधी खूप मोठ्या प्रमाणात आहे, गॅप खूप मोठा आहे, परंतु दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूवर देईल, त्या दरम्यान एक सिंगल. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एका धावसंख्येने धापल करते धावसंख्या असेल ती आता 36. बढ़िया स्क्वायर कट, इस बार थोड़ा सा उछाल मिला पिछली गेंद की तुलना में, उसको स्क्वायर कट का वो अंदाज नजर आया। बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, स्क्वायर कट यहाँ पर लगाते हुए एक सिंगल बटोरा है बल्लेबाज ने। सिंगल के साथ रन संख्या अब स्कोर बोर्ड पर अब तक 36-36, लॉस ऑफ 2 विकेट। पारी का ये तीसरा ओवर चलता हुआ 2 ओवर का पावर प्ले समाप्त हो चुका है। यावेळेस मात्र परफेक्ट बॅटवरती पाठवलं, मात्र सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये 70-70चा हा चेंडू आहे, लगा तो 6. चेरन जी बिल्कुल, स्लॉट में गेंद थी भावेश नाइक के लिए और नाइक ने किया इस बार एयर स्ट्राइक इस गेंद पर। भावेश नाइक एक बड़े खिलाड़ी जाने जाते हैं धारावी विलेज के लिए। राउंड विकेट से फिर से एक बार वो एंगल करते हुए गेंद को अंदर यहां पर डिलीवर करने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से पाले में गेंद थी और इस बार नहीं बख्शेंगे बल्लेबाज भावेश नाइक के बल्ले से 6 रन। यावेळेस स्पर्धेचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता, वाईट हरकर टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल, परंतु तिथे फलंदाज या ठिकाणी निश्चितप्रमाणे कळवतोय. चला या गोष्टीसाठी एकदा फलंदाजासाठी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. एग्जैक्टली, इसे कहते हैं स्पोर्ट्समैन स्पिरिट। और ये यहां पर दर्शाते हुए बल्लेबाज भावेश नाइक, ये देखिए एक्शन रिप्ले इस गेंद पर वाइड यॉर्कर का प्रयास था, वो ट्रैम्प लाइन के बाहर, दायरे के बाहर गेंद को डिलीवर किया था, लेकिन इनसाइड एज बल्ले के अंदरूनी हिस्से से गेंद लगी थी। और इस बार ये देखिए जवाब यहां पर देते हुए कि मेरे बल्ले से गेंद छू कर गई थी और उसके बाद ये कहानी यहां से बदलेगी। और अंपायर ने फिर उसके बाद इशारा किया, ये बिंदी गेंद, और इसी के साथ ये ओवर समाप्त। इसे कहते हैं स्पोर्ट्समैन स्पिरिट, ईमानदारी, वो आपके खून में होनी चाहिए। आणि त्यामुळेच तर हे क्रिकेट मोठं होताना आपल्याला पाहायला मिळतं कुणाल सर, कारण ग्रामीण क्रिकेट निश्चितप्रमाणे सुधारणं, ग्रामीण क्रिकेटमध्ये शिस्त येणं, त्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहिल्यात. म्हणून कुठेतरी अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा हळूहळू निश्चितप्रमाणे 4थ्या पर्वाकडे आपल्याला जाताना पाहायला मिळते. चला 4थ्या पर्वाचा विषय निघालाय आणि 4थ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलंय. जी बिल्कुल, बैटिंग पावर प्ले अब आपको नजर आएगा इस ओवर से। और गेंदबाजी में तब्दीली आपको नजर आएगी, सरोज प्रमाणिक करेंगे गेंदबाजी। हालांकि पहला ओवर जब डिलीवर किया था सरोज प्रमाणिक ने, कमेंट्री बॉक्स छोर एंड से यहां पर गेंदबाजी हुई। अब फार एंड से, बिल्डिंग एंड से गेंदबाजी होगी, 70-70 फैक्ट्री एंड से गेंदबाजी होगी सरोज प्रमाणिक द्वारा।
तर बॅटिंग पॉवर प्ले 3 शतक 30 षटकाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि सरोज प्रामाणिक आलाय ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. 12 धावा खर्च केलेला तो सरोज प्रामाणिक आलाय. परत सरोज प्रामाणिकचं सुद्धा इथं स्वागत झाले. पहिल्या चिन्हवर झालेला सुरेख चौकराणे. हल्के से शफल यहाँ पर होते हुए इस गेंद को इम्प्रोवाइज तरीके से हुक शॉट में तब्दील किया बल्लेबाज धीरज भोईर ने. ये देखिए क्रीज के कोने में जाकर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए हुक शॉट को अंजाम दिया बल्लेबाज धीरज भोईर ने. और इसी हुक शॉट के तहत रनों को बुक किया अपने खाते में. 4 के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 46 रन 46. सर आता नवीन नवीन फटके निश्चितप्रमाणे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याच्या त्याच्या नावाचे एक फटकेंचे ब्रँड सुद्धा तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा एक फटका आपण पाहतोय. हे फटके कुठं वहीत पुस्तकात आपल्याला कुठं पाहायला मिळणार नाहीत. हा वाईटा शॉट स्लो रन का प्रयास था पिछली गेंद पर. ये देखिए घुमाव प्राप्त किया इस बार बल्लेबाज के सामने सरोज प्रामाणिक. लेग ब्रेक गेंद थी, हल्के से शफल हुए, पिछला घुटना टेकते हुए खेलने का प्रयास था लेकिन एक बिंदी गेंद. यावेळेस सध्या आपण पाहतोय हलक्यातने परत येता चेंडू जो ढकलला जातोय. एक चौकार आला होता, पुढचा चेंडू डॉट नंतर एक सिंगल घेत कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धीरज जाताना पाहायमध्ये धावफलक वाढेल आणि धावफलकावरती धावत संख्या 47 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. पॉवर प्लेच्या अजून 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूवरती अजून या 3 चेंडूत काय घडतंय बॅटिंग पॉवर मध्ये. बैटिंग पावर प्ले यहाँ पर लिया था लेकिन उसके बाद पहली गेंद पर वो चौका बटोरा, दूसरी गेंद पर वो बिंदी गेंद, तीसरी गेंद पर वो सिंगल. थोड़ा सा खामोश खेमा नजर आता हुआ टीम वॉशिंग्टन इंडियन्स धारावी का. यावेळी चेंज ऑफ पेस आणि इथे इथे अगदी आपण पाहतोय सरोज थोडासा उशिरा पोहोचला जाईल. एक सिंगल येते, एका सिंगल रुपये धापल्यात 48. हुशार चाणक्य तल्लक बुद्धीचा हा गोलंदाज निश्चितप्रमाणे म्हणला लागेल सरोज प्रामाणिक. चेंज ऑफ पेस तुम्ही बोटांची जादू यावेळेस पाहिली असेल. चेंडू ज्यावेळेस पडला तो थोडासा बाहेर निघाला असं वाटलं, पण यावेळेस चेंडू अंगावरती आलाय आणि त्याचाच परिणाम पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायला संधी दिली नाही फलंदाजाला. धापलक एकने पुढे जाईल 48. अच्छा फिंगर को रोल किया था इस गेंद पर सरोज प्रामाणिक ने. वो उछाल उस फिंगर को रोल करते हुए प्राप्त किया सरोज प्रामाणिक ने और उसके साथ वो सिंगल बटोरा है बल्लेबाज ने. रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 48. 48 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस सध्या आपण पाहतोय खूप वेगात चेंडू येताना पाहायला मिळेल. अगोदरच्या चेंडूपेक्षा यावेळेचा चेंडूचा वेग थोडासा जास्त होता आणि त्यामुळेच चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूप वेगाने यष्टिरक्षकाच्या हातात जाताना पाहायला मिळाला. पिछली गेंद लेग ब्रेक थी लेकिन ये गेंद ऑफ ब्रेक थी. इस बार गेंद में वो घुमाव नजर आया. पिछली गेंद की तुलना में ये गेंद अंदर की जानिब यहां पर कटते नजर आए और उसके चलते बल्लेबाज को बीट किया. यावेळेस रिव्हर्स. चला पहिली दुसरी नाही येत ना, पुढच्या वरती ट्राय करू. शेवटचा चेंडू आलाय आणि तो रिव्हर्स पाठवला सरळ सीमार्च्याच्या बाहेर. षटकाचे रन. ओ ये देखिए मैंने कहा था पिछली गेंद ऑफ ब्रेक थी, ये गेंद फिर से एक बार लेग कटर करेंगे ये पता था बल्लेबाज को और उसके चलते बल्ला तिरछा किया. उल्टे बल्ले से गेंद को भेज दिया डीप बैकवर्ड पॉइंट. थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. 70-70 लगा तो सिक्सर. ये देखिए पहले ही भाप लिया था. उन्हें पता था कि अगली गेंद सरोज प्रामाणिक बिल्कुल लेग ब्रेक ही करेंगे, लेग कटर ही करेंगे. उसके चलते ये बढ़िया स्ट्रोक धीरज भोईर द्वारा. 6 के साथ ओवर्स का समापन. रन संख्या अब पावर प्ले के समाप्ति के बाद 54 रन 54 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला अर्धशतक तर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हर कंप्लीट आणि या षटकात सरोज प्रामाणिकला परत एकदा 12 धावा आल्यात. अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा एक षटकार एक चौकार आला होता, पण त्यावेळेस एक विकेट आली होती. यावेळेस विकेट आलेली नाहीये. 12 धावा पहिल्या षटकात सुद्धा आणि 12 धावा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सुद्धा सरोज प्रामाणिकने खर्च केला. म्हणजे 2 षटकं टाकली, 24 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवण्यात सरोज प्रामाणिकला यश येताना पाहायला मिळालेलं आहे. 4 ओव्हर कंप्लीट. टोटल स्कोर असेल 54. 50 प्लस झालेले आहेत. 54 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबाईलात धारावे. अगदी बरोबर मनोज बेलेकर यांचा आवाज तुम्ही ऐकताय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 54 धावा झालेले आहेत. भावेश नाईक अजूनही खेळतोय 9 बॉल मध्ये 23 धावांची खेळी. एअर स्ट्राईक भावेश नाईकने केले. धीरज भोईर देखील 7 मध्ये 12. 7-12. शेतकऱ्यांना वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याचे बॅटमधून त्या धावा आल्यात. 13.5चा सध्या करंट रन रेट CRR पाहायला मिळतोय. बॉलिंग मध्ये थोडासा बदल इथे नक्की होईल. आतिश भांडे बॉलिंगसाठी येईल.
हे प्रेक्षक मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्याच दिवशी आपण पाहतोय क्राऊड पुलिंग टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. इथे गर्दीचे उच्चांक पाहायला मिळत आहेत. 4 बॉलरचा वापर तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावा लागणार आहे. 4 गोलंदाज वापरायचे 7 ओव्हरच्या मॅचमध्ये. ड्रॉच्या वेळेस देखील आपण ही माहिती दिली होती. 54 लॉस ऑफ 2 विकेट. हल्की सी शॉर्ट गेंद थी इस बार ऑन साइड पर खेला, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी 1 रन यहां पर पूरा किया. बल्लेबाज ने और सिंगल के साथ रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 55. यावेळेस अगदी आपण पाहतोय अतिशचा हा चेंडू होता. अतिश पहिल्याच चेंडूवरती अगदी आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा चेंडू खाली पण राहताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरोपाने 55 धावा. मोठा फटका खेळण्याची इच्छा होती फलंदाजाची, पण जी राईज होणं गरजेचं होतं चेंडू तो होताना पाहायला मिळाला नाही. त्यामुळे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 55 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद आहेत. आतिश पांडे राऊंड द विकेट, माफ करा ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म. चांगला बॉल बॉडी लाईन फॉलो केलंय बॅटरला. बरोबर नियंत्रण ठेवलंय. टाळ्या वाजताना दिसत आहेत. गोटेकर गावचे भरपूर प्रेक्षक आलेत. आपलं स्वागत आहे. आणि याच प्रेक्षकांमुळे ही क्रिकेटची स्पर्धा थोडीशी उंची निश्चितप्रमाणे गाठताना सुद्धा पाहायला मिळते. इथे चेंडू अगदी आपण पाहिला, चेंडू बॅटवरती आला होता कुणाल सर आणि त्यानंतर पायावरती आदळलाय. त्यामुळे इथे कुठलाही निश्चित प्रमाणामधून मोठा फटका खेळायला संधी मिळाली नाहीये फलंदाज. काय टेलिकास्ट आहे. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. अव्वल दर्जाचं टेलिकास्ट 70 स्पोर्ट्स कडून. वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायर सिग्नल वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या अब तक 56. यावेळेस सगळं आपण पाहिलं तर चेंडू उजवीच्या बराचसा बाहेर टाकला गेला, शफल झाला होता. यावेळेस वेगावरती नियंत्रण ठेवता आलं नाही, त्यामुळे भरकटला हा चेंडू. पहिले दोन्ही चेंडू खूप हळुवारपणे टाकले, ते बॅटवरती आले नव्हते. वेगात टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आला. आता कमबॅक करावं लागेल. आतिशला गतीमध्ये परिवर्तन करेल का? यॉर्करचा प्रयत्न होता. परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न आणि त्याला देखील डिगआउट केलं ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, एक सिंगल तिथे मिळत असताना या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 57. डॉट बॉलसाठी टाळ्या वाजतायत, सिंगलसाठी टाळ्या वाजतायत. त्यांना माहिती आहे एकूण एका धावेचं काय महत्व आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच. आणि एक एक सिंगल अतिशय महत्वाचे असताना अगदी आपण पाहिलेलं आहे की तिथे मोठा फटका फक्त येऊ द्यायचा नाही. हा प्रयत्न आहे गोलंदाज आतिशाचा आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, ही यशस्वी कामगिरी आहे. 57 धावा. चेंज ऑफ पेस आता टाकलाय, कमी गतीने बॉल पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग, अंपायरचा सिग्नल, बॅटर आउट. LBWच्या स्वरूपामध्ये मोठी विकेट. सेट बॅटर भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट इथे मिळवली आहे आतिश पांडेने. मी म्हटलं होतं स्लोअर वन साठी जाईल का, मागच्या बॉलवर नाही टाकला, परंतु या बॉलवर तो स्लोअर वन टाकला आणि त्याच्यामध्ये घात केलाय भावेश नाईकचा. नक्कीच. आणि अगदी आपण पाहतो एक मोठी सेट झालेली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. भावेश नाईक याची 24 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या होत्या आणि ऑन स्क्रीन परत एकदा आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळणार आहे. चेंज ऑफ पेस होता आणि तोच चेंज ऑफ पेस ओळखू शकला नाही आणि तिथं अगदी आपण पाहतोय मोठी विकेट भावेश नाईकच्या माध्यमातून येताना आपल्याला जे पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन इच्छे प्रमाणे अगदी आपण पाहूया. सफल झाला होता, अगदी लाईन खूप सुरेख होती. परफेक्ट पायावरती चेंडू आज लागताना पाहायला मिळालाय आणि तिथे अपील केल्यानंतर पंचांना मात्र ही विकेट द्यायला जास्त कष्ट सहन करावं लागलं नाही. मोठी विकेट आली. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला आणि पाना बॉल कुठे लागलाय, त्याच्यामुळे चांगला निर्णय. जो मागचा पाय होता, जो फिरून आला मागचा पाय, त्याच्या बरोबर गुडघ्यावर हा बॉल लागला आणि तो स्टंपच्या लाईन मध्ये गुडघा होता. त्याच्यामुळे अंपायरचा निर्णय आला. बॅटर आउट. भावेश थोडासा निराश होता, परंतु शेवटी आउट झाल्यानंतर प्रत्येक बॅटर हा थोडासा निराशच असतो आणि त्याचमुळे डगआउट मध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. परंतु 4.4 ओव्हरमध्ये 57 धावा चांगल्या आहेत. बॉलिंग डिपार्टमेंट चांगलं आहे धारावी टीमचं. न्यू बॅटर विशाल भोईर फलंदाजीसाठी सज्ज होईल. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह, शरीरापासून थोडंसं दूर खेळलाय. गलीमधून थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग चांगली. सेकंड रनचा चान्स. 2 धावा इथे मिळताना दिसतील. प्रत्येक रन महत्वाची आहे. जिथे 1 होत्या तिथे 2 मिळाल्यात. पुन्हा सर एक गोष्ट तुम्ही आवर्जून सांगितली की अगोदर धावसंख्या खूप चांगली आहे. 4.4ला 57 होते, आता 4.5ला 59 आहे. पण चिंतेची बाब ही आहे की पहिल्या 2 षटकात 34 होते ना सर. जी रणनीती पाहिजे ना, म्हणजे 17ची जी धावगती होती ती राहणं जे गरजेचं होतं ती राहिलेलं नाहीये. त्यामुळे कुठेतरी चिंतेचं वातावरण आहे आणि एक टार्गेट आहे ना, त्या टार्गेटपर्यंत संघ कसा पोहोचला जाईल यासाठी प्रयत्न आहे. चांगला बॉल. एकदम परफेक्ट गोष्ट तुम्ही हेरली. 2 ओव्हरमध्ये 34 होत्या, 17ची सरासरी. मग का तो स्कोरचा जो ग्राफ होता तो थोडासा खाली आलाय आणि त्यामुळे तो दबाव बनलाय. बॅटिंग करणाऱ्या साईडवर चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली.
आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च झाल्यात, एक विकेट देखील आली आहे. आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा झालेल्या आहेत 59. प्रत्येक स्तरावरील प्रेक्षक या स्पर्धेचं घटक राहिलेले आहेत. ही चिमुकली आपल्या आई वडिलांबरोबर लहान मुलं येत असतात. या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे आपल्या भावाला देखील सांगितलं जातं, चल आपण कोणगावच्या या क्रीडांगणावर जाऊया, ग्रामीण धमाका बिग बॅश लीग पाहूया. कारण ही जी स्पर्धा आहे प्रत्येकाच्या मनात घर करून गेलेली स्पर्धा आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा फक्त मोठ्यांमध्ये नाहीये, ज्येष्ठांमध्ये नाहीये, श्रेष्ठांमध्ये नाहीये, तर लहानातल्या लहान प्रेक्षक या स्पर्धेमध्ये नेहमीच इथे येत असतो. आणि आज तर आपण पाहतोय वरुण एस पाटील साहेबांच्या दोन्ही कन्या इथे उपस्थित आहेत. कुणाला सर एक गोष्ट तुम्ही खूप छान सांगितली की आता भावाला घेऊन सुद्धा बहीण ग्राउंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. ही बहीण भाऊ कदाचित चॉकलेटसाठी घरी बांधले असतील, एखाद्या वही पुस्तकासाठी बांधले असतील, एखाद्या गोष्टीसाठी बांधले असतील, पण कदाचित आज बहीण बांधली असेल भावासाठी, काय मला आज ग्राउंडवरती नेणार की नाही, तू रोज जातो मॅच खेळायला, तू रोज जातो मॅच पाहायला, आज मला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती निश्चितच मला मॅच पाहायला यायचंय, मला नेल्याशिवाय मी आज सुद्धा पिक्चर सोडणार आहे. कदाचित भांडण करून आले असतील. हीच तर क्रेज आहे सर. तुम्ही देखील तुमच्या अर्धांगिनीला तुमच्या मुलीला सांगितलं असेल की मला आता ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा कॉमेंट्रीच्या माध्यमातून करायला जायचं आहे. इथे आल्यानंतर तो एक माहोल बदलतो. इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळीच उत्कंठा असते, थोडीशी घाळमेळ असते मनामध्ये. इथे आल्यानंतर एकाएकी एवढं सोपं काम नाहीये माईक हातात पकडणं, एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर कॉमेंट्री करणं. इट्स अ डिफिकल्ट टास्क. परंतु सगळेच कॉमेंटेटर खूप चांगल्या पद्धतीने काम करत आलेत. ज्यांनी ज्यांनी चांगली कामं केलेत त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच तारीफ सय्यद साहेब असतील, त्यातल्या त्यात संपूर्ण 70 स्पोर्ट्स, मी त्यातला छोटा घटक जरी असलो तरी देखील जे बाकीचे जे पूर्ण मॅनेजमेंट टीम असते ते प्रत्येकाची कॉमेंट्री ऐकत असतात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ते सर्व समालोचक बोलवले जातात कॉमेंट्री करण्यासाठी. बॅकफुट पंच, हो चांगला कडक पंच आहे, बॉल चाललाय सरळ स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळतील. धीरज या पंचद्वारे ठरलाय या टीमचा सरपंच. ला काय जबरदस्त फटका आलाय धीरजच्या बॅट मधून, अगदी आपण पाहिलंय. एकदम गोलंदाजी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली, ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, रूम बनवला आणि काय परफेक्ट बॅट मध्ये चेंडू मिडल झाला. त्या बॅटमधून एक गोड आवाज आला होता ना, तो चौकार होता, तो मोहर लागली होती त्या चौकाराची. तो आवाज आपल्याला आवडतो, प्रेक्षकांना आवडतो, तो आवाज कधीच गोलंदाजाला आवडत नाही आणि हे राहिलंय. आणि त्याच आवाजाने गोलंदाजाच्या काळजावरती वार होतो ना, म्हणून तो आवाज कधीच गोलंदाजाला आवडत नाही. काळजावरती होणारे जे वार असतात. ओ इथे ढगात लाइटिंग, बॉल हवेत आहे, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, गगनचुंबी षटकार. काय फटकेबाजी. आपण जी चर्चा करत होतो की एवढ्या वेळ चिंतेचं वातावरण होतं आणि धावफलक वेगाने आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस थोडासा शफल झाला होता, राईट झाला चेंडू, परफेक्ट बॅटवरती परत त्याचा मिडल झाला आणि टायमिंग प्रॉपर होताना पाहायला मिळालं. मिड विकेटला खूप दूरवरती हा षटकार जाताना पाहायला मिळालाय आणि आनंदाचं वातावरण अरबी टीम मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते, डगआउट मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कडक शॉट इथे पाहायला मिळतोय बॅटच्या मधोमध आणि त्यानंतर बॉलला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. या ग्राउंडवर आल्यानंतर तुम्हाला ज्या सगळ्या एलईडीज सेट केलेल्या आहेत ते देखील मन जिंकून जातील तुमच्या. त्यातल्या त्यात प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, त्याचबरोबर बाउंड्री रूफ वरुण एस पाटील साहेब त्यावर लिहिण्यात आलेलं आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश लिहिण्यात आलंय, 70 स्पोर्ट्स लिहिण्यात आलंय. अशा बाउंड्री रूफ तुम्ही फक्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिले असतील, त्या इथे आहेत. बॅटची कडा, फ्लाय स्लिप मधून बॉल थोडासा टर्न होईल, गलीमधून 2 फिल्डर धावत आहेत, फंबल झालाय, 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगलीच असते ज्यावेळेला धारावी संघ खेळतो. 2 धावा मिळतील. प्रीतम थोडासा नाराज आहे फिल्डरवर. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 71. आता थोड्याशा स्माइल्स आहेत चेहऱ्यावर. सचिन नाईकच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माइल दिसते. त्याचं कारण आहे त्याला माहिती आहे कुठेतरी धावा यायला सुरुवात झालेल्या आहेत. नक्कीच. आणि आपण म्हणतो ना एखाद्या उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये गुलमोहराच्या झाडाला जसा बहर फुरला धावा, तसं हळूहळू हे वातावरण आता थोडंसं प्रफुल्लित होताना पाहायला मिळतंय. कारण धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत इथे 12 धावा या ओव्हरमध्ये. धीरज भोईर, यावेळेला बॅटर सुटली हातातून, मागे फाईन लेग आहे आणि बॅटी विना धावावं लागेल. तिथेही धावणं चालेल, पायाने अंतर ते कापूया. धाव इथे कंप्लीट झाली आहे.
खात्यामध्ये भर पडेल. धीरजच्या बॅटला बॉल लागला, बॅट सुटली तरी देखील ती धाव कंप्लीट होते. धीरज ज्यावेळेला खेळतो ना असेच फटके मारतो. अतरंगी म्हटलं जातं त्याच्या शॉटला आणि याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि विशेष म्हणजे अगदी आपण तुम्ही पाहिलं असेल आता ज्यावेळेस बॅट अगदी सटकली त्यावेळेस एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. त्यानंतरची गोष्ट खूप सुंदर पाहण्यासारखी होती. तिथे जर आपण पाहिलं अर्थात आपण तिथं फलंदाज सुरक्षित होता, बॅट हातून सटकली गेली, तिथे खूप दुखापत पण होताना पाहिल्या मिळालं नाही कोणाला. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की तिथे इस्टनच्या पाठीमागे सरोज प्रामाणिकला आपण जे पाहतोय ना त्यांनी ती बॅट पण चेक केली की एक चौकार एक षटकार जो आलाय ना या बॅटने आलाय, या बॅटमध्ये काही जादू आहे का, ती सुद्धा मात्र चेक केली गेली. एक्झॅक्ट. परंतु इथे ग्रामीण सुपर बॅश ही देखील स्पर्धा येणार आहे. 1 करोड रुपीज पारितोषिक असणार आहे. रनर अप टीमला 50 लाख रुपये दिले जाणार आहेत. 8 फ्रँचाइज टीम आणि मॅन ऑफ द सिरीज महिंद्रा थार ही कार दिली जाणार आहे. नवीन हंगामामध्ये ही स्पर्धा येईल तुमच्या भेटीला नेक्स्ट सीझन मध्ये. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड फिल्डर आहे तिथे गलीमधून आला एक फिल्डर, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 73. रिव्हर्सचा प्रयत्न निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो केला गेला होता त्यावेळेस अगदी आपण पाहतोय आणि खास करून तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं ना पाहायला मिळाले. ग्लोव्ज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय बदलले जात आहेत आणि एक सिंगल आल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 73 आहे. सुरुवातीला फलंदाजी करत असताना इथे वाशी तारावे टीम अगदी आपण पाहतोय वाशी इंडियन्स 73 लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच टीम वडूनवगर वर्सेस प्रिन्स 11 कासार वडवली. बोथ कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत टॉस साठी आणि लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील होईल पुढच्या 7 बॉल नंतर. 73 शफल झाला आणि आता आलाय रडार मध्ये. बॉलला फेकलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरज भोईरच्या बॅट मधून बॉल सीमा पार येतोय. 70 लगा तो सिक्सर. शेवटचा चेंडू होता या 6व्या षटकातला आणि तिथं अगदी आपण पाहतोय ज्यावेळेस चेंडू टाकला गेला त्यावेळेस फलंदाज खूप मोठ्या प्रमाणात शफल पण झाला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं गुडघाचे म्हणजे टेकवला. फाईन लेगची जागा माहिती होती खूप मोठी रिक्त आहे आणि तिथे अगदी आपण पाहिलं फाईन लेगला खूप दूरवरती हा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. विशाल अगदी आपण पाहतो इथे धीरज भोईर याच्या बॅट मधून अगदी हा मोठा फटका षटकाराच्या रूपाने येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोजी बेलेकर ज्यावेळेला आय प्रोटेक्टिंग गिअर घालून खेळाडू खेळू लागले ना त्यावेळेला हे जे खेळाडू आहेत त्यानंतर निश्चिंत झाले. त्यांना माहिती आहे आता चेहऱ्यावर आणि डोळ्यावर बॉल लागू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे इम्प्रुव्हायझिंग फटके आहेत त्याच्यानंतर हे खेळाडू मारू लागलेले आहेत आणि हेच ते कारण आहे. किरण पवार असेल, ऋषी नाईक वहाळचा तो पूर्वी त्याच पद्धतीने आय प्रोटेक्टिंग गिअरचा वापर करायचा, तो फटके मारायचा आणि आता हे जे काही उपकरणं आलेले आहेत क्रिकेटमध्ये त्याच्यामुळे थोडंसं क्रिकेट सोपं होत चाललंय. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला, खुल्या गटातल्या क्रिकेटचा विचार केला, अशा आय प्रोटेक्टिंग गिअरचा वापर करून मग हे फॉलिंग स्वीप, रिव्हर्स स्वीप सगळे फटके तुम्ही मारू शकता. लिहिलंय आतिश गोलंदाजीसाठी. विशालच्या बॅटमधून विशाल फटका. बॉल चाललाय कोण गावात बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 70 सिक्सर. काय फटकेबाजी होती. आता शेवटच्या 2 षटकामध्ये स्लॉगवर त्याच्या सुरू झाल्यात आणि या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाने झाली आहे. शॉर्टपीच चेंडू होता, रूम खूप मोठा मिळाला, जागा खूप मोठी होती, परफेक्ट बॅटवरती मिळाला झाला. विशालच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय इथे स्क्वेअर लेगला आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार सुद्धा पाहायला मिळालाय आणि विशेष अगदी आपण पाहिलंय आक्रमण आता करावं लागेल माहिती होतं. परफेक्ट बॅटवरती मिळाला झाला. थोडासा खाली जरी राहिला असेल पण ताकद, नाजाकत आणि धावसंख्येत बरकत पाहायला मिळाली. परफेक्ट पुल. 85 धावा झालेल्या आहेत. 85 85 रन कंप्लीट. वाशी इंडियन्स धारावी टीमच्या खात्यामध्ये. वेगवेगळ्या फेजमध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या फेजमध्ये कधी पारडं जळ वाशी इंडियन्सचं, कधी पारडं जळ श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी टीमचं. पण तो क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. हा सामना चांगला रंगेल असंच दिसतंय आणि या मॅच मध्ये मजा येईल. पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळेल कारण गोटेकर बी या टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. हे विसरून चालणार नाहीये. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मध्ये खेळलाय. तिथे चांगली फिल्डिंग, एक सिंगल तिथे मिळत असताना विशालच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 86.
ते कमबॅक केले गोलंदाजांनी. यावेळेस अगदी आपण पाहिलं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते विशाल याच्याकडून. कारण धीरज सुद्धा एक चांगल्या प्रकारचा सीड झाले. 14 चेंडू खेळलाय, 32 धावा धीरजने आपल्या संघासाठी आतापर्यंतच्या बनवलेल्या आहेत आणि 86 धावा आहेत. 4 चेंडू बाकी राहिलेत. तुम्ही एक गोष्ट आवर्जून सांगितली, मॅच खूप रंगणार आहे, पण इथे प्रेक्षकांचा प्रश्नचिन्ह आहे, 100 होणार का पहिल्या मॅचमध्ये? मला वाटतंय 100 दिसेल. मी मगाशीच ग्राउंड डायमेन्शनच्या बाबतीत विचार केला, ती चर्चा केली. खेळपट्टीच्या बाबतीत मी चर्चा केली. टणक खेळपट्टी आहे, धावांचा पाऊस पडेल, ते झालंय. बॅटच्या थोडंसं खाली राहतो, लागतोय, टो एंडला लागलाय, बॉलही खाली राहिला होता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना धीरज पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 87. आता पुढच्या 3 बॉलमध्ये 13 येतील का? 13 जर आल्या तर 100चा आकडा तुम्हाला पाहायला मिळू शकतो पहिल्याच मॅचमध्ये. नक्कीच. आणि त्यासाठी 2 मोठे फटके तर खेळावे लागतील, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. तुम्हाला सिंगल डबल नाही आणि 87 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटचे 3 चेंडू ह्या डावात अतिशय महत्वाचे आहेत आणि या 3 चेंडूवरती या मॅचचं भवितव्य सुद्धा आहे. 3 बॉलचा काही शिल्लक आहे या डावात. बॅटच्या वर परत एक वेळा बॅटच्या कडेला लागलाय बॉल, टर्न होतोय फाईन लेगला. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 88 धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 4 बॉलचा खेळ संपला. या षटकामध्ये 3 फलंदाज 5 झालेत. 33 धावांची अफलातून खेळी धीरज भोईरने साकारली. 11 धावा विशाल भोईरच्या खात्यात आहेत. तिचं कौतुक करावं लागेल. आतिशने सुद्धा एक जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, पण आता पहिल्या चेंडू षटकार येऊन पुढच्या 3 चेंडूवरती फक्त 3 सिंगल आहे. हे अतिशय कौतुक आहे, हे कमबॅक आहे. चांगली गोलंदाजी आहे आतिशची. 14 धावा त्याने खर्च केल्यात 10 बॉल मध्ये आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. जास्त शफल झाला. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. परफेक्ट अगदी आपण पाहतोय. ओळखलं होतं फलंदाज यावेळेस सफल होण्याची शक्यता आहे. ओळखलं, पारखलं आणि बरोबर अगदी आपण पाहतोय यार करण्याचा प्रयत्न केला गेला. एष्ट्या उखडल्या गेल्या. धीरज भोईरच्या रूपाने मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 33 धावसंख्येची एक बहारदार खेळी धीरजची आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. अतिचा चेंडू होता, हळुवारपणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस अगदी आपण पाहिलंय थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना खूप शफल झाला. बॅटला मला वाटतं चेंडू लागलाय कुणाल सर आणि त्यानंतर स्टँडवरती जाऊन आदळताना पाहायला मिळालाय. ही मोठी विकेट आली आहे. सेट झालेला फलंदाज धीरज भोईर याच्या रूपाने अतिचं कौतुक आहे. बिग विकेट, बिग विकेट. जास्त शफल झाला बॅटर आणि त्यानंतर बॅटला लागून लेग स्टंपला लागला. हे 2 वेळा झालंय. मगाशी देखील बॅटला लागला, पायाला लागला. मी म्हणूनच मगाशी म्हटलं होतं अतरंगी शॉट. ही ओळख राहिली या खेळाडूची. हा शब्द मी म्हणूनच मुद्दा म्हणून वापरला होता, कारण हा खेळाडू कधीही काही करू शकतो असा धीरज भोईर आहे आणि असा देखील आउट होऊ शकतो, ते याने दाखवून दिलंय. विकी भोईर या मैदानामध्ये आल्यानंतर बाउंड्री दिसते नेहमीच कव्हर्सला मारलेली. शॉर्ट बॉल पुल केलाय, फिल्डर आहे, फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये. झेल टिपलाय. लास्ट 2 बॉल 2 विकेट आतिश भांडेसाठी कमबॅक झालंय. टीम श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोटेकर बीच धीरज भोईर नंतर इथे आउट होतोय विकी भोईर. शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. आतिश भांडेचं कौतुक. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि शेवटचा चेंडू अगदी आपण परत एकदा ऑनस्क्रीन पाहूया. विकेटसाठी होता जो लॉंगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे आरामात क्षेत्ररक्षकाला खूप कष्ट घ्यावा लागला नाही, मोठी विकेट आली. आणि पहिला डाव इथे मात्र संपला. पहिल्या डावानंतर टीमची धावसंख्या झालेली 88. 89च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु आता वेळ झाली आहे दुसऱ्या मॅचच्या टॉसची. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत चंदू शेटे सर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असणार आहे. आज 4थं पर्व ग्रामीण धमाका बिग बॅश कोणगावचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि यानंतरच्या महत्वाची मॅच म्हणजे एका बाजूला भिवंडीची वडू नवघर आणि दुसऱ्या बाजूला ठाणे परिसरातील एक महत्वाची टीम कासार वडवली यांच्यातील सामना होतोय. आणि या टॉस साठी कोणगाव पोलीस स्टेशनचे सिनियर PI आमच्या बरोबरीने मस्के साहेब जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय या महत्वपूर्ण मॅचचा टॉस. हेड कॉल केला होता आणि हेडच आलेला आहे. टॉस गेलेला आहे वडूनवगर टीमच्या बाजूने. यस, टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि किती उत्कंठा ही मुख्य स्पर्धा, कारण तुमची टीम पात्रता फेरीतून पुढे आलेली आहे. सर खूप चांगलं वाटतं टुर्नामेंट खेळायला. ही जो स्वप्नच होतं एवढी मोठी टुर्नामेंट खेळण्याचं आणि ती आज पूर्ण होते. सर कोण आयकॉन आहे तुमच्या टीम मध्ये? सुभाष पवार आणि प्रतीक पाटील. टॉस जिंकून निर्णय
फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत. अयूब, आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये किती उत्कंठ आहे तुम्हाला खेळण्याची, आणि आज कोणते 2 आयकॉन आहेत? पहिली बॅटिंग करायची आहे, किती रन बनवण्याचा इरादा देखील असेल? पहिले तर आम्ही 7 ओव्हर तर चांगला स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न करू, आणि आयकॉन महेश नानगोडे आणि भूषण गोळे, आणि आमची इच्छा आहे की आम्ही 3 वर्ष हातातली मॅच यावर्षी प्रयत्न करणार 100% करून क्वालिफाय व्हायचं. यस, 3 वर्ष झालं प्रयत्न करतायत. या वर्षी जिंकायचा प्रयत्न असणार आहे, आणि एक साताऱ्याचा तर एक पुण्याचा आयकॉन सुद्धा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत तुम्हाला सुद्धा, आणि दोन्ही टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची महत्वाची मॅच, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मस्के साहेबांना विनंती असणार आहे. नमस्कार. इतकं चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी ग्रामीण ठिकाणी मिळालेला आहे. खरंच हे म्हणजे अभिनंदनीय आहे, आणि निश्चितच ज्या टीम्स इथं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत, या संधीचा प्रत्येकाने फायदा करून घ्यायला पाहिजे. सुंदर नियोजन. फक्त ही शिस्त आपल्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवायची आहे. सर्व खेळाडू, आयोजक मंडळी या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब, आपण इकडे उपस्थित राहिलात. या स्पर्धेला आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. वरुण एस पाटील फाउंडेशन, 70-70 स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ कोणगाव आयोजित असणारी मानाची स्पर्धा. आणि जाऊयात दुसऱ्या डावाकडे पुन्हा एकदा. खास या स्पर्धेसाठी आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारगाव या गावातून दाखल झालेले मनोज बेल्लेकर सर, आणि आपले सगळ्यांचे लाडके समालोचक कुणाल दाते सर, IPLचा आवाज यांच्याकडे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे 89 धावा करायचे आहेत, 89, परंतु या काही त्या विकेट्स होत्या. तो शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झाला. मिड विकेट रिजन मध्ये धीरज, आणि आता दोन्ही ओपनर तयार आहेत. सुपर संजू, मॅन फ्रॉम दिल्ली, भारताची राजधानी दिल्ली आणि तिथून बिलॉंग करणारा खेळाडू सुपर संजू फलंदाजीसाठी आलाय. संजू कनोचिया, आणि त्याच्या बरोबरीने गणेश डिंगोरे. म्हटलं जातं या खेळाडूला धोनी शहापूरचा, गोटेगर गावचा, तो मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल, परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. मनोज बेल्लेकर सर, कसा माहोल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय? हे जे क्रिकेट तुम्ही पाहिलं, पहिल्या इनिंगची हायलाइट सध्या तुमच्या समोर, कारण 88 धावा झाल्यात. नक्कीच. आणि पहिले हायलाइट्स अगदी आपण पाहिले असतील तर त्यामध्ये प्रेक्षकांनी मजा घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. सुरुवात खूप छान झाली होती. तिथे एक चौकार आला होता, त्यानंतर शफ्फल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना ही जी विकेट होती ना, ही विकेट सगळ्यात महत्त्वाची ठरताना पाहायला मिळाली प्रथमेश ठाकरेची. त्यानंतर अगदी आपण पाहिलं डाव सावरण्याचा प्रयत्न सातत्याने होताना पाहायला मिळाला तो भावेश नाईक याच्याकडून, आणि डाव सावरत असताना षटकार चौकार कुठे मात्र सिंगल डबल ह्या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्यात. चौफेर फटकेबाजी होताना पाहायला मिळाली, खास करून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी भावेश नाईक याची. त्याबरोबर धीरज भोईर याचं मात्र कौतुक करावं लागेल. धीरज भोईरने पूर्णपणे जो डाव सांभाळला होता. वैयक्तिक आपल्या 33 धावसंख्या या धीरज भोईरच्या आपल्याला पाहायला मिळाल्या, ह्या खूप महत्त्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्या. आणि म्हणूनच इथे अगदी आपण पाहतोय धापलक धावसंख्या 88 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. इथं फुल टच चेंडू जो होता ना, तो अगदी आपण पाहतोय तिथे घेतलेला झेल आणि सुमितची विकेट सुद्धा थोडासा टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळाली. त्यानंतर अगदी आपण पाहिलं इथे मिड विकेटला आलेला हा फटका होता, तिथे षटकार सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळाले. डावच सावरला होता. खास करून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धीरज याच्या माध्यमातून 70-70 कॅमेरामॅनचं मात्र मी मनापासून कौतुक करेल कुणाल सर, कारण ज्या गोष्टी आवश्यक आहेत या टेनिस क्रिकेट विश्वासाठी या खास करून या सगळ्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत. पण नक्कीच कॅमेरामॅनचं कौतुक तुम्ही केलं, आणि टेलिकास्ट टीमने एक मोठा उच्चांक गाठलाय. पहिला जो सामना आहे, पहिली इनिंग संपली आहे, 1.5 लाख प्रेक्षकांनी पहिल्याच मॅच मध्ये आनंद लुटलाय 70-70 स्पोर्ट्स बरोबर या स्पर्धेचा. त्याच्यामुळे मी सांगितले प्रेक्षकांना देखील आम्ही नाराज करणार नाही आहोत. मागच्या वर्षी देखील भरपूर पारितोषिक दिलेत, हळूहळू त्याची अनाउन्समेंट होईल. पहिला चेंडू जसा पहिला डाव तसा दुसरा डाव आहे का? हो, पहिला डावाप्रमाणे दुसरा डाव सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरची षटकार आहे. मनोज बेल्लेकर सर, काय कहाणी आहे या मॅचची. पहिल्या डावामध्ये पहिला बॉल सिक्सर, 10,000 प्रेक्षक ऑनलाईन होते, आणि दुसरा डाव पहिला बॉल सिक्सर, आताही भरपूर प्रेक्षक ऑनलाईन आहेत. खतरनाक सामना, आणि आताही 10,000 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. याच्यावरून आकड्यांचा खेळ रंगतोय. हीच तर ग्रामीण धमाका बिग बॅश लीग आहे.
काय आक्रमण झालंय पहिल्या चीनवरती अगदी आपण पाहतोय विकी भोईर जो गोलंदाज आलाय विकीवरती आक्रमण केलंय गणेश याच्या बॅटमधून. यावेळेस परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न पण सगळं हलकं अपील केलं गेलं होतं. परफेक्ट यॉर्क हे कमबॅक आहे विकी भोईर याचा. बढ़िया कमबैक विकी भोईर द्वारा तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते विकी भोईर इस बार आगे रखा था. यॉर्कर का प्रयास था, बल्ले को छू कर गई थी गेंद और जैसे बल्ले को ये गेंद ने छुआ वैसे बल्ला दिखाया था बल्लेबाज गणेश डिंगोरे ने. ये देखे और उसके बाद वो जो अपील करना चाह रहे थे वहां पर विकी भोईर वो फिर उस बार वहां पर रुकते नजर आए. विकी तयार. यावेळेस सध्या आपण पाहतोय की आपण चेंडू खेळला जाईल गणेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. अजून एक येतो खणखणी चौकार 4 रन. CLASS क्लास लिखा है उस गेंद पर. 70-70 की गेंद है, लगा तो 6 हमेशा कहा जाता है इस गेंद पर, लेकिन ये देखिए ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप थ्रू दी कवर्स. बढ़िया कवर ड्राइव, आंखों में कैद होता हुआ, बिल्कुल आंखों को ठंडक देता हुआ ये लगता हुआ चौका बल्लेबाज गणेश डिंगोरे के बल्ले से. धोनी अब बल्लेबाजी करता हुआ, धोनी मार रहा है. श्रीराम फाउंडेशन अगदी आपण पाहतोय इथे काडेकर संघ जो आहे आणि घोटेकर संघ मैदानाच्या आतमध्ये इथे आक्रमण करताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एफर्ट लागले गेले. जबरदस्त क्षेत्ररक्षण झाले. 3 धावा संघासाठी इथं कुणाला सर वाचवल्या गेलेल्या आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षण एफर्ट जबरदस्त. हर एक स्ट्रोक आपको यहां पर नजर आएगा जब धोनी बल्लेबाजी करती है. देखिए डाउन दी ग्राउंड स्ट्रेट बल्ले से खेला था विक्की भोईर के खिलाफ, इस बार गणेश डिंगोरे के बल्ले से, लेकिन फील्डिंग में एफर्ट देखिए. वो हो क्या एफर्ट्स वहां पर नजर आए. गेंद को यहां पर रोक लिया, गोता लगाया था वहां पर खिलाड़ी ने. रन मिले अब तक 1, रन संख्या 11. नेल्सन आंकड़ा छूती हुई टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी. विकी भोईर त्याच्या तयार आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा विकी भोईरने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतोय सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला जातोय. इथे डॉटबॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल संजू कणोजी आलाय आता स्ट्राईकला. सन्मानपूर्वक खेळून काढलाय पहिला चेंडू. अच्छी प्लानिंग मैं कहूंगा विकी भोईर के हिसाब से. अगर देखा जाए तो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज को क्रैम करने का प्रयास मिड विकेट डीप में रखा गया, उसके चलते हल्की सी शॉर्ट गेंद पुल करने के लिए आमंत्रण यहां पर दिया बल्लेबाज को, लेकिन यहां पर डिफेंसिव स्ट्रोक खेला है बल्लेबाज संजू ने. यावेळेस अगदी आपण पाहिलोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे हलकंच अपील सुद्धा केलं गेलं होतं आणि इथं आपण पाहतोय अपील पूर्णपणे फेटाळलं. पहिले षटक संपले गेले. चला पहिल्या डावाची सुरुवात जशी आपण पाहिली ती पहिल्या डावात पहिल्याच इनिंग मध्ये 12 धावा होत्या आणि आता जर अगदी आपण पाहिलं या डावाची सुरुवात 11 धावा आहेत. सुरुवात खूप चांगली. जी बिल्कुल, नेट टू हेड फाइट आपको नजर आएगी मनोज जी इस मुकाबले में. हालांकि पहला सत्र जब यहां पर शुरू हुआ था तब सरोज प्रामाणिक के पहले ओवर में रन आए थे 12, 1 विकेट, एक सफलता उनके खाते में थी. प्रथमेश ठाकरे आउट हुए थे, लेकिन उसके बावजूद जब दूसरे सत्र की शुरुआत हुई विकी भोईर पहला ओवर 11 रन और बगैर किसी विकेट के नुकसान पर 11 के 11 रन गणेश डिंगोरे के खाते में. सुपर संजू कनौजिया लेफ्ट हैंडेड खिलाड़ी जब भी ये भिवंडी में आते, भिवंडी का रुख करते, हमेशा इनके बल्ले से रन बरसते मैंने देखे. ही खासियत आहे म्हणून त्याला सुपर संजू म्हटलं जाते. आणि ही सुपर संजूची जी खासियत आहे ना ही थोड्या वेळा कदाचित पहिल्या 2 चेंडूसाठी शांतता आहे, पण पुढच्या काही चेंडूवरती ही सुपर संजूची बल्लेबाजी या सुपर संजूची जी काही खासियत आहे ते आपल्याला कदाचित पाहायला मिळणार. नवीन गोलंदाज येईल प्रथमेश ठाकरे येईल पुढच्या षटकासाठी. 11 धावा पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिल्यात. जिंकण्यासाठी 89 धावा संख्येचा बाटला करायचा. 89चं टार्गेट आहे. 88 धावा पहिल्या डावात बनताना आपण पाहिलेल्या आहेत. प्रथमेश तयार आहे. समोरच्या बाजूला आहे गणेश डिंगोरे. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे हळुवारपणे चेंडू आला होता. गणेश डिंगोरे डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत होता. दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असताना वेगात चेंडू अंगावरती आलाय. तिथे चेंडू फॉलो थ्रू मध्ये थांबला गेला. दोनों तरफ गेंद घुमाना जानते हैं प्रथमेश ठाकरे, वारेट के खिलाड़ी. ये देखिए ये ऑफ ब्रेक गेंद थी, टिप्पा खाती है ऐसे. जब बल्लेबाज के सामने गेंद घूमी उन्हें लगा कि ये गेंद लेग कटर होगी, बाहर निकलेगी, लेकिन उसके बावजूद ये गेंद अंदर की जानिब मुड़ी. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा काय ते आपल्याला पाहायचं आहे आणि मला वाटतं तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. डिसिजन पेंडिंग असेल. पाहूया आता तिसरे पंच ऑन स्क्रीन थोडेसे आता जॉईन होताना पाहायला मिळणार आहे स्क्रीनवरती. इथे निर्णय काय येणार आहे. कोणता झेंडा हातात घ्यावा लागेल, लाल की हिरवा, अर्थात ग्रीन ग्रेड. याकडे सगळ्यांचं लक्ष निश्चितपणे लागलेलं आपल्याला पाहायला. मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, खास करून अगदी आपण पाहतोय आमच्या कॅमेरामन बद्दल आपण चर्चा करत होतो.
1.5 लाख व्ह्यूज आतापर्यंत आपल्याला पहिल्याच इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. आमच्या कॅमेरामनने आमचे प्रेक्षक लखपती गेलेत असं म्हणतरी हरकत नाहीये. त्यामुळे मी 70-70च्या सगळ्या कॅमेरामनला मनापासून धन्यवाद देईल. कारण एक गोष्ट तितकेच खरी आहे कुणाल सर, तुमच्या समोर काय आहे हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही काय पाहता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आमचे 70-70चे कॅमेरामन खूप चांगलं दाखवतोय आम्हाला ना, त्याबद्दल मी सगळ्या ऑडियन्सच्या वतीने कॅमेरामनला मनापासून धन्यवाद देईल. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. डिरेक्ट हिट लागलाय, स्टंपवर लागलाय, चर्चा ती सुरू आहे. पीसीआर म्हणजेच काय, प्रोडक्शन कंट्रोल रूम, ब्रॉडकास्टिंगच्या भाषेत म्हणायचं झालं तर पीसीआर मध्ये आता टीव्ही अंपायर तयार आहेत. दोन्ही पंच एकमेकांची शहानिशा करतील, चर्चा करतील आणि त्याच्यानंतर तो डिसिजन येईल. कारण मगाशी तुम्ही पाहिलं असेल टॉसच्या वेळी OUT आउट, बॅटर आउट आहे, विकेट आली आहे. हे त्याचं कारण आहे तुमच्या स्क्रीनवर. ज्या वेळेला स्टंपवर बॉल हिट झाला त्यावेळेला त्या लाईनच्या मागे ती बॅट ड्रॅग करत असताना बॅटर पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे बॅटर आउट. खूप मोठी विकेट होती. आप कह रहे थे बार बार धोनी मार रहा है, पण इथे मात्र धोनीला मैदानाच्या बाहेर यावं लागणार आहे. गणेश डिंगोरे थोडीशी घाई पण होताना पाहायला मिळाली. प्रथमेश ठाकरेच्या या चिन्हावरती अगदी आपण पाहिले सातत्याने हा प्रश्न गणेश डिंगोरेला भेडसावणार आहे की मी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करत असताना माझी जी विकेट आली, जेवढ्या धावा आहेत या गणेश डिंगोरेच्या होत्या, धोनीच्या होत्या, त्याला मात्र परतावं लागलं. आपण पाहिलं असेल हा चेंडू परत एकदा मिळाला, कॉल होता त्या गणेश डिंगोरे याचाच, परंतु तिथे अगदी आपण पाहिलंय की पोहोचला नाही आणि परतावं लागलं. मैं तो कहूंगा बिल्कुल भी आवश्यकता नहीं थी यहाँ पर इस सिंगल के लिए. जाते हुए नजर आए बल्लेबाज गणेश डिंगोरे, हाथ में खेलकर दौड़ने का प्रयास और उसके चलते ये एक बड़ी सफलता यहाँ पर मिलती हुई टीम वाशी इंडियंस तारावे के खाते में. प्रथमेश ठाकरे दूसरा ओवर चलता हुआ, पहले ओवर में 11 रन, 1 विकेट का नुकसान. निल्सन फिगर अब स्क्रीन पर. अगदी आपण पाहतोय पंचाकडे परत एकदा खूप मोठा अपील या दरम्यान जे केलं जातंय आणि त्या दरम्यान पंचांची निर्णय होती थोडेसे अगदी आपण पाहतोय ना नाराजी. आणि आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नो DRS फॉर LBW, म्हणजे DRS नाहीये LBW साठी. आणि त्यामुळे इथे किती मोठं जरी अपील जरी केलं तर आपण पंच सातत्याने कळवते की इलेक्शनच्या बाहेर चेंडू जातोय आणि अपील खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळाली. कारण विकेट खूप मोठी आहे, त्यामुळे तेवढा जल्लोष, तेवढा उत्साह निश्चितच या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मोठी आहे, तेवढा उत्साह पाहायला मिळाला. स्ट्रॉन्ग अपील इस बार गेंदबाज द्वारा, प्रथमेश ठाकरे द्वारा. यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडासा मिस झाला बॅटपासून चेंडू मिस झाला असं मध्ये हरकत नाही. गेंदबाज का लेग कटर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए ऑफ ब्रेक. ये देखिए राउंड विकेट से गेंद अंदर घूमी, ढूंढो ढूंढो रे साजना, ये गाना बजता हुआ अब पूरी तरह से कान में बल्लेबाज संजू कनौजिया के. प्रथमेश ठाकरेचं कौतुक करायला 4ही चेंडू डॉटेड आतापर्यंत. यावेळेस चेंडू कव्हरला खेळलाय. वा परफेक्ट बॅटवरती मिडल. क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय. चेंडू सीमारच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. हल्की सी विड्थ इस बार इस गेंद पर मिली बल्लेबाज संजू कनौजिया के लिए. अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द कवर्स, बिल्कुल बल्ला नीचे रखा ही नहीं इस बार बल्लेबाज ने. उन्हें पता था यहां पर रूम मिला है तो मचा देंगे हम धूम. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रन मिलेंगे 4. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिले की तिथे जागा खूप मोठी होती, कव्हरच्या क्षेत्राशी डोकून चौकार आलता. यावेळेस थोडासा मिसटाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. क्षेत्ररक्षक थोडासा अंमल झाला होता, परंतु दूरवरती चेंडू नव्हता. एक सिंगल आली आणि एका सिंगलने या षटकाची समाप्ती. या षटकात प्रथमेश ठाकरे एक विकेट मिळवताना पाहायला मिळाला. अर्थात ती रनआउटची होती, एक विकेट आली गणेश डिंगोरेची आणि एक चौकार येऊन प्रथमेश ठाकरे धावा खर्च करते. फक्त 5 षटक क्रमांक संपले गेले, ते आता दुसरं. त्या प्रकारची धावा संख्या असेल आता 16. उर्वरित 5 ओव्हर बनवायच्या 73 धावा, 30 चेंडू 73. सो 2 ओवर का खेल समाप्त. 16 रन, 1 विकेट के नुकसान पर. और ओनर लाउंज भी यहाँ पर इस बार इस प्रतियोगिता में आपको नजर आएगा. हर एक डगआउट पर ओनर लाउंज में अगर आप यहाँ पर एक नजर डालोगे तो वहां पर आपको दिखेगा वाशी इंडियंस दारावे टीम का वो ओनर लाउंज. वहां पर संजय चौगले, नंदकुमार भोर इनकी टीम और वो हमारे मेहमान. दूसरी तरफ अगर देखा जाए तो टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगर भी, वहां पर टीम के ओनर आपको यहां पर नजर आ रहे. वेलकम आप सभी का स्वागत. रोशन ठाकुर, जय पाटिल थे वहां पर, विशाल पाटिल थे वहां पर. श्रीराम फाउंडेशन गोटेगर बी टीम का वो ओनर्स लाउंज, वाशी इंडियंस धारावी का वो ओनर लाउंज, जहां पर आपको नजर आएंगे हमारे सभी ओनर
संजय चौगले एंड नंदकुमार भोर. नाउ बैक टू क्रिकेट. फिर से एक बार चलते रुक करते श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव पर. 89 का ये टारगेट. पहले 2 ओव्हर में रन बने अब तक 16. चला नवीन षटकाची सुरुवात होईल आणि विकीला परत एकदा पाचारण केले. 11 धावा विकीने पहिल्या खर्च केल्या होत्या, तोच विकी आलाय गोलंदाजी मार्कावरती. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये अर्थात 30 चेंडूमध्ये 73 धावा बनवायच्या आहेत कोटेगरी संघाला. श्रीराम फाउंडेशन यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा हलकंसं अपील केलं गेलं होतं आणि तिथे पहिला चेंडू शरीरभेदक होता, डॉट बॉल आलाय. ये रास्ता बिल्कुल भी आसान नहीं होगा. आपको पता है विक्की भोयर तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. 147 किलोमीटर पर आवर गेंदबाजी कर चुके हैं. आईएसपीएल में तेज गेंदबाजी कर चुके हैं. और इस बार इस छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव पर भी उनका बोलबाला गेंदबाजी में नजर आता हुआ. यावेळेस मात्र जेवढ्या वेगात आला तेवढ्याच वेगात मैदानाच्या बाहेर पाठवलाय. वाघांची दाढ फोडलाय पहाड. षटकार. पिकअप शॉट. बल्लेबाज संजू कनौजिया द्वारा. सुपर संजू कहा था मैंने, जब भी ये खिलाड़ी भिवंडी का रुख करते इनके बल्ले से रनों की बरसात होती है भिवंडी में. भिवंडी में आए आपका स्वागत. इस बार उन्होंने कहा वेलकम टू भिवंडी विकी भोयर. विशेष म्हणजे भिवंडी झाली तर दवंडी पिटवतो नेहमी हा सुपर संजू, असं म्हणतरी हरकत नाहीये. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाला, ताकद पाहायला मिळाली होती. परत एकदा हलक्या हाताने चेंडू टॅप केलाय, परंतु टायमिंग अगदी आपण पाहतोय प्रॉपर होताना पाहायला मिळाले. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी लावली. क्षेत्ररक्षक मिड विकेटला खूप दूरवरती होता. आरामात एक सिंगल येताना पाहायला मिळाली. सूझबूझ भरी पारी. वहां पर कुछ कहा सुनी होती हुई, क्योंकि जैसे क्रैम किया संजू कनौजिया को, हल्के हाथों से चिप शॉट लगाया था. अगर यहां पर टाइम करते तो सीधे हाथ में चली जाती गेंद. वही कुछ यहां पर कहा सुनी हुई है गेंदबाज विक्की भोयर और संजू कनौजिया के बीच में, क्योंकि दिल्ली धमाका टीम में हमेशा से साथ में खेलते नजर आए ये दोनों खिलाड़ी, विक्की भोयर एंड संजू कनौजिया. अच्छे खाचे दोस्त है विकी और संजू. यावेळेस मात्र सर्वच प्रामाणिक खेळतोय. मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षकाचा त्याला प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए इस चरण के दिवाड़े. आनंदी प्रेक्षक वर्ग आहे. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. दिल्ली सुपर सीरीज में भी ये खिलाड़ी आपको खेलते नजर आए थे. कैप्टन एंड वाइस कैप्टन अब क्रीज पर दिल्ली पैंथर्स के लिए वो खेल उनका नजर आया. लेकिन इस बार ऊंचाई के नंबर मिलेंगे, लंबाई के नंबर मिलेंगे बल्लेबाज के खाते में. सरोज प्रमाणिक के खाते में ये 6 रन. यावेळेस अगदी आपण पाहतोय उजिष्टीच्या बारासा बाहेर आहे. व्हाईट बॉल. फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही. या प्रयत्न विकी भोयर याचा आक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. तिथं व्हाईट बॉल आलाय. ये पिछले छक्के का दबाव नजर आता हुआ. पिछली गेंद पर वो बाउंड्री लाइन के बाहर लंबा ऊंचा सिक्सर लगाया था बल्लेबाज सरोज प्रमाणिक ने. उसके चलते वो वाइड यॉर्कर का प्रयास दायरे के बाहर डिलीवर किया इस गेंद को विकी भोयर ने. यावेळेस परफेक्ट यॉर्क पाहायला मिळाला. अक्षरशः या चेंडूवरती फलंदाजाला बांधून ठेवलंय. कुठल्या प्रकारची मोमेंट होताना पाहायला मिळाली नाहीये. फक्त स्वतःला वाचवण्याचाच प्रयत्न या ठिकाणी करावा लागतो, दुसऱ्या पर्याय नाहीये. स्टॉक डिलीवरी इसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में. वो स्टॉक डिलीवरी इस बार डिलीवर करते हुए, क्योंकि कंधे का इस्तेमाल यहां पर करना होता है आपको स्टॉक डिलीवरी में. कुछ गेंदबाज की स्टॉक डिलीवरी होती है उनका वो स्लोअर वन, कुछ गेंदबाज की स्टॉक डिलीवरी होती है उनका वो यॉर्कर. यावेळेस परफेक्ट बॅट होते. मिडल बिंदू पोहोचेल. फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन सावकार आहे. और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त. 3 के साथ समाप्ति के बाद रन संख्या 34. ये 2 ओवर में रन बने थे जब पहला सत्र शुरू हुआ था. अब दूसरे सत्र में 3 के बाद रन बने 34. 1 विकेट के नुकसान पर टीम श्रीराम फाउंडेशन गोटेगर भी अब इस साझेदारी में रंग आता हुआ. ये साझेदारी यहां पर पनपती हुई. क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर सरोज प्रमाणिक एंड संजू कनौजिया. लेफ्ट हैंडेड बैटर, राइट हैंडेड बैटर, ये कॉम्बिनेशन जब क्रीज पर होता है तो आपको हर एक गेंद पर वो तब्दीली नजर आएगी, लेंथ में तब्दीली नजर आएगी. इस बार खुश नजर आते हुए जब बल्ले से ये 4 रन मिले बल्लेबाज सरोज प्रमाणिक के खाते में रन बने 34. 3 ओव्हर तर कंप्लीट झाल्या. 34 धावा धावपलकरती आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहेत आणि आता उर्वरित 4 ओव्हर जर बाकी आपण पाहिल्यात तर या 4 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्यासाठी टार्गेट खूप मोठं आपल्याला गाठायचं आहे. जब गणेश डिंगोरे रन आउट हुए तब संजू कनौजिया ने आवाज दिया डगआउट की ओर,
आइए सरोज प्रामाणिक, लेकिन पहले सत्र का जब खेल यहाँ पर शुरू हुआ तब दो ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी आगाज करने उतरे थे, प्रथमेश ठाकरे और सुमित ढेकले। लेकिन दूसरे पारी में गोटेकर बी ने चांस दिया अपने खिलाड़ी को, गणेश डिंगोरे को, और उसके बाद आए बल्लेबाजी करने संजू कनौजिया के साथ सरोज प्रामाणिक। ये प्लानिंग आपको नजर आएगी इस मुकाबले में। 24 गेंदे 55 रन यहां से जीत के लिए। ओवर नंबर 4 प्रथमेश ठाकरे, क्या कमबॅक करेंगे प्रथमेश? पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये मिड विकेट येतोय, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल। या सिंगलच्या मदतीने संजू कनौजिया आणि सरोज प्रामाणिक यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्ड होते। धावा झाल्या 35। तो थोडासा प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आता प्रथमेश ठाकरे याच्याकडून, कारण अगदी आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये 55 ज्या बनवायच्या होत्या, पहिली जोडी सिंगल आली आणि या दोघांना एक कुठेतरी थांबवणं सगळ्यात गरजेचं राहील। आणि ही जोडी जर इथं कुठे थांबली नाही तर कदाचित या बनवलेल्या 88 सुद्धा कदाचित कमी पडण्याची शक्यता आहे। 23 बॉल आणि 54 करायचे। सरोज प्रामाणिक भरपूर डिस्टन्स ट्रॅव्हल करून सकाळी एका ठिकाणी खेळून रात्री फ्लाईट पकडून इथे आलाय। अरे कोण गावामध्ये, खऱ्या अर्थाने त्याला आता बॅटिंग करावी लागेल। सुमित ढेकले देखील काही कमी नाहीये, तो देखील फील्डमध्ये सातत्याने वारंवार बदल करताना पाहायला मिळेल, कारण हा सामना त्यांनाही सोडायचा नाहीये। ते देखील चॅम्पियन राहिलेत एका स्पर्धेमध्ये। या स्पर्धेमध्ये एक वर्ष जे सेकंड सीझन होतं या स्पर्धेचं, ग्रामीण बिग बॅश लीगचं। स्टेप आउट, त्याच्यानंतर कव्हर्सला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर आहे आणि तो थोडासा फंबल झालाय। धीरज सांगतोय एकाएकी नजरेच्या आड गेला आहे बॉल, परंतु तरी देखील त्याने तो बॉल थांबवलाय। चांगलं एफर्ट निश्चितप्रमाणे लागले गेले क्षेत्ररक्षकाच्या ठिकाणी। चेंडूची दिशा बदलली होती, परंतु तिथे शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष देत चेंडू कव्हर केला। एक सिंगल आली आणि एका सिंगलने धाबाला धावा संख्या आहे ते असेल आता 36। 21 चेंडू 53 धावा। 21 बॉल 53, 53, 21 गेंदे। ओह क्या बढ़िया स्क्वायर ड्राइव, इस बार गेंद सीधी चली जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, कवर पॉइंट को चीरते हुए मिलेंगे रन 4। कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा सुरुवातीला, कारण खूप चांगला चेंडू होता, परंतु त्याच्यावरती चौकाराची मोहर लावणारा हा संजूचा आहे। सुपर संजूची मात्र ही सुपर डुपर असणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय। गॅप खूप मोठा चांगला शोधला आणि तिथे फक्त नाजाकत पाहायला मिळाली चौकाराच्या रुपाने। इस बार उछाल दिया गेंद को तारामंडल में, गेंद सीधी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। ये लगता हुआ 76 मिड विकेटला आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळालाय, जो संजूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय। जबरदस्त फलंदाजी सातत्याने होताना पाहायला मिळते। हा जो फटका आलाय ना, परफेक्ट टायमिंग झाला, थोडासा खाली पण वाकला होता, परफेक्ट बॅटवरती मिडल पण झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या स्टेडियमच्या बाहेर हा षटकार जाताना पाहायला मिळालाय। भिवंडीमध्ये लवकरच एक फ्लॅट बुक करावा लागेल संजूसाठी, कारण ज्या वेळेला भिवंडीमध्ये येतो त्या वेळेला त्याच्या बॅटमधून धावा येतात। कुठल्याही स्पर्धेमध्ये तो येऊ द्या, पहिल्या सीझन मध्ये देखील तो गोटेकर बी या टीमसाठी आयकॉन प्लेअर म्हणून आला होता। मग बिनारचं ग्राउंड असेल, हे ग्राउंड असेल, प्रत्येक ग्राउंडवर भिवंडीच्या प्रत्येक ग्राउंडवर त्याच्या बॅटमधून रन आलेले आहेत। ड्रायव्हिंग लेनवर गॅपमध्ये गल्लीमध्ये फिल्डिंग चांगली आहे, रन मिळणार नाही। विकीने बॉलला थांबवलंय, डॉट बॉल दबाव निर्माण करेल संजूवर देखील, टीमवर देखील। नक्कीच, आणि हे कमबॅक निश्चितप्रमाणे होणं जे गरजेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथं आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय, डॉट बॉलमुळे षटकाची या ठिकाणी संख्या होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रथमेश ठाकरेच्या या षटकात धावा पाहिलं तर 12 आलेले आहेत आणि आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये धावपरकरती धावा संख्या आपण पाहिली तर ती असेल आता 46 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत। 18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे। आउटलेट मॉल ऑफ इंडिया याची ही झलक सध्या आपल्याला दाखवली जाते, ॲडव्हर्टाईज सध्या आपल्याला दाखवली जाते। या मॉलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। फ्ले मार्केट, आउटलेट मॉल ऑफ इंडिया, ऑलवेज ऑन डिस्काउंट, भरपूर डिस्काउंट आहेत या मॉलमध्ये। नवीन मॉल उघडणार आहे आपल्या भिवंडी नगरीमध्ये, नाशिक मुंबई हायवेवर, आणि एवढं मोठं प्रशस्त दालन असणार आहे या मॉलचं आणि तिथे एकाच छताखाली या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आउटलेट मॉल ऑफ इंडिया, ऑलवेज ऑन डिस्काउंट। सो बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे आणि धीरज भोईर बॉलिंगसाठी 18 बॉल 43, 43 बॅटल धीरज भोईर वर्सेस
सरोज प्रामाणिक अँड संजू कनोजिया. इट्स अ बिग बॅटल. फर्स्ट मॅच ग्रामीण बिग बॅश. वरुणेश पाटील फाउंडेशन 70-70 स्पोर्ट्स कोनगाव ग्रामस्थ मंडळ चेरोबा कोनगाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. पहिल्याच दिवसामध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, दर्दी प्रेक्षक आलेत आणि त्याचमुळे 70-70 स्पोर्ट्स व्ह्यूअरशिप मध्ये देखील सातत्याने वाढ होते. स्पर्धा आता वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचली आहे. कारण प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, प्रेक्षकांसाठी मनोरंजन, डबल तडका या स्पर्धेमध्ये. 18 बॉल 43. पहिला बॉल बैठक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी नादखुळा षटकार. धीरज गोलंदाजी मार्कावरती आला आणि माहित होतं सरोज प्रामाणिकला काय करायचं, कारण 18 चेंडू 43 खूप मोठी मॅच आहे. इथं आक्रमण करावं लागेल आणि आल्या आल्या बाईचा शॉट. गोलंदाजाला सांगितले स्वॅग से करेंगे सबका स्वागत. मिड विकेट अगदी आपण पाहतोय इथे जबरदस्त मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर हा मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. ओ काय शॉट होता. मागचा पाय हलकासा वाकवलाय. बैठक आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नाथखुळा पाहतोय सगळा गणपतीपुळा मारलाय. नाथखुळा हा षटकार. 6 धावा सिक्सरच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52 52 धावा झाल्यात. आता मॅच मध्ये 17 बॉल 37 धावा 37 फ्रॉम 17. बॉल टर्न चांगला प्राप्त केलाय. वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अंपायर सतीश कुरुप सरांचा इशारा. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन. कौतुक करावं लागेल या ठिकाणी मात्र धीरज याचं. कौतुक यासाठी की अगोदरच एक मोठा फटका आला होता, षटकार आला होता, पण त्यानंतर अगदी आपण पाहिलं की पुढचा चेंडू उजवीटीच्या बराचसा बाहेर निश्चितप्रमाणे टाकला. त्याचं कारण असेल की फलंदाज सरोज प्रामाणिकच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही. 89चं टार्गेट. 53 रन झालेत. ओ या वेळेला पहा फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करायचा होता, थ्रू दी कव्हर्स खेळायचं होतं, परंतु बीट केलंय. या बॉलवर लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, गती कमी केली आहे. आपण ही चर्चा करत होतो की अगोदरचा चेंडू वाईड याच्यासाठी कदाचित टाकला असेल फलंदाजाचा मोमेंटो आणि त्यानंतर स्विंग खूप चांगला झाला. बॅटच्या अगदी जवळून चेंडू निश्चितप्रमाणे इष्टरक्षक सुमित आता जाऊन थांबताना पाहायला मिळाला. 18,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. ओ परत एक वेळेला बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळून. भावा मारतो उचलून. मिड विकेटला हा प्रेक्षकांचा खूप मोठमोठा आवाज आहे. या प्रेक्षकांचा जल्लोष आणि त्याचमुळे अगदी आपण पाहतोय वरुणेश पाटील आणि त्याचबरोबर कोणगाव ग्रामस्थ आणि 70-70 प्रेझेंट ग्रामीण धमाका बिग बॅश पर्व 4थ्यात खूप मोठा धमाका निश्चितप्रमाणे गाजवताना पाहायला मिळतोय. परत एकदा आपण ऑन स्क्रीन पाहूया. फलंदाजाच्या रेंजमध्ये आला होता, मिड विकेटला पाठवले, मोठा फटका आलाय आणि अजून एका षटकाराने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिजे तर पुढे असेल आता 59 वरती धावफलक आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे 30 धावा आणि या 30 धावा बनवत असताना चेंडू बाकी राहिले ते अजूनही 15 चेंडू 30. खतरनाक बैटिंग. प्रिंस ऑफ दुर्गापुर वेस्ट बंगाल के ये खिलाड़ी सरोज प्रामाणिक के बल्ले से ये लंबा ऊंचा सिक्सर. 6 रन बने अब तक 59. धीरज भोईरवर दबाव. प्रेक्षक मध्ये टाळ्यांचा गजर. गोटेगर बीला भरपूर सपोर्ट आहे. पूर्ण गाव आलंय शहापूर तालुक्यातून ही स्पर्धा पाहण्यासाठी. 15-30. धीरज भोईर थांबलाय. प्रेशर आणि ज्या वेळेला प्रेशर निर्माण होतं त्यावेळेला प्रेशर कुकर देखील सिटी मारतो. मग गोलंदाज काय चीज आहे. हाच आवाज प्रेक्षकांमधून तितक्या जोरदार देताना पाहायला मिळाला. तेवढाच आवाज आहे. एका बाजूला पाहणं संजू सुद्धा 23 आहे, सरोज सुद्धा 23 आहे, पण संजू 13 चेंडू खेळलाय आणि सरोज 8 चेंडू खेळलाय. धीरज भोईर कमबॅक करावं लागेल. ओ हाफ ट्रॅकर. धीरज भोईरने काय केलंय. अंपायरचा सिग्नल वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि पहा टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. डगआउट खुश आहे. सगळे प्रेक्षक खुश आहेत कारण ग्रामीण क्रिकेट याच्यासाठी ओळखलं जातं. नाव तुमच्या गावाचं होतं, चर्चा तुमच्या गावाची होते आणि ती प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. ती प्रतिष्ठा इथे दाखवायची असते. आणि नक्कीच अगदी आपण पाहिलं पहिला चेंडू टाकण्यासाठी थोडा वेळ थांबला होता. डेड बॉलचा इशारा होता. यावेळेस गोलंदाज थोडासा भरकटताना पाहायला मिळाला. गावाचा विषय निश्चितप्रमाणे कुणाल सर तुम्ही सांगताय. गावातील सुद्धा कित्येक मित्र परिवार आमच्या महिला भगिनी सुद्धा ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. तगमग असते माझ्या गावातला संघ जिंकावा म्हणून. धीरज भोईरने बॅटिंग चांगली केली फर्स्ट इनिंग मध्ये, परंतु आता गोलंदाजी करावी लागेल. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत.
टीमला समर्थन चांगलं आहे. 15 बॉल 29 धावांची गरज. 29 फ्रॉम 15. बॅट मधून बॉल सरळ चाललाय फाईन लेगला, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय षटकार. या प्रेक्षकांना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय हा षटकार आवडला. डगआउट खुश, प्रेक्षक खुश. आणि 70-70चा चेंडू आहे, लगातो 6. काय दूरवरती पाठवला, काय टायमिंग पाहायला मिळाला कुणाल सर. जसा चेंडू बॅटवरती आला, कोणाला अपेक्षित नव्हतं की कदाचित यष्टीरक्षकाच्या पलीकडच्या बाजूला फाईन यायला, इतका फाईन तो कुठेतरी षटकार जाईल आणि इतक्या दूरवरती जाईल वाटलं नव्हतं. कल्याण नगरी सोसायटीमध्ये बॉल आहे. तिकडच्या वॉचमॅन्सला तो बॉल शोधावा लागेल अशी परिस्थिती झाली आहे. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. धीरज भोईर, तो दबाव इथे दिसतोय, तो स्पष्ट दबाव त्याच्याकडे पाहिल्यानंतर जाणवतोय. 14 बॉल मध्ये 23 धावा करायचे आहेत. संजूच्या बरोबरीने सरोज प्रमाणिक ही इज ऑन फायर नाव. काय बॅटिंग केली आहे. 21,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. ग्रामीण बिग बॅश 70-70 प्रेझेंट्स ही स्पर्धा तुमच्या समोर. परंतु परत एक वेळा आता जाईल सुमित ढेकले. थोडंसं कानमंत्र दिला जातोय. हे आमचा मान्यवर कक्ष इथून सगळ्यांनाच तुम्ही पाहताय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ आनंद आहे, कारण वरुण एस पाटील साहेबांची ही स्पर्धा आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय. आणि आपण ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे पाहतोय शूज निश्चितप्रमाणे बदलले जात आहेत, कारण शूजचा थोडासा प्रॉब्लेम जाणवतोय आणि निश्चितच अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी शूज बदलले जातील. परंतु मॅचमध्ये रंगत येते कुणाल सर, कारण जे कष्ट घेतले गेले कित्येक दिवसापासून, कित्येक महिन्यापासून, त्या कष्टाचं जीत पहिल्याच मॅचमध्ये प्रेक्षक जर आपण पाहिले ना, पैसा वसूल मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये इतका मोठा आनंद, आणि पहिल्या मॅचमध्ये आम्ही पाहतोय की 88 बरोबर 89चा पाठला करत असताना मॅच 18 चेंडू जी 43 होती ती कुठेतरी आता 14 चेंडू आणि 23 वरती आली आहे. हे आक्रमण आहे सरोज प्रामाणिकचं, आक्रमण आहे सुपर संजू अर्थात संजू कनोजियाचं. तरी मला मनोज सर इथे वाटते की धारावी संघ हा सामना सहजासहजी सोडणार नाही. त्यांना एक विकेट पाहिजे. एक विकेट आली ना, मग पा कशी ऊर्जा निर्माण होईल मैदानाच्या आतमध्ये, कारण सामना दोन्ही बाजूने झुकला पाहिजे, त्याच वेळेला मजा येते ना. नक्कीच कुणाल सर, आणि एक गोष्ट तितकीच खरी कुणाल सर, की असं पण म्हटलं जातं की तुम्ही सुरुवात कशी करताय महत्वाचं नाही, तुम्ही शेवट कसा करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक्झॅक्ट. ती तर चर्चा होईल या स्पर्धेमध्ये. म्हणून तर ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 4 चांद लागले जातात या स्पर्धेमध्ये. का तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 14-23 रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला आहे. शूट चेंज झाले आणि त्याच्यानंतर इथे मात्र नशीब देखील चेंज होत असताना पाहायला मिळू शकतं. एक डॉट बॉल आलाय आणि इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. परफेक्ट बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. 13 चेंडू 23चा सामना अजूनही जो बाकी आहे. एक डॉट बॉल किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक विकेट, मजा येईल. 13 बॉल 23 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. सगळं विसरलं जाईल जर इथे ब्रेक थ्रू दिला. विकेट जर घेतली, पुढचा बॉल टाकण्यासाठी धीरज तयार. ऑन साइडला दिशा दिली. अलॉंग द कार्पेट मिड विकेट आहे रिजन मध्ये. स्लॉक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक ठेवेल सरोज प्रामाणिक. परत एक वेळा सांगतो, इक्वेशन आहे 12 बॉल 22 धावांची गरज. 12 गेंदे 22 रन जीत के लिए टीम गोटेगर बी के सामने ये इक्वेशन होगा. 12 चेंडू 22ची मॅच बाकी आहे, परंतु आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्ले 5व्या षटकासाठी जो घेतला होता धीरज भोईर याच्या गोलंदाजीवरती, आणि त्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं 21 धावा आलेल्या. सगळ्यात महागडं षटक ठरले आतापर्यंत. मग इथून पाठीमागे जर अगदी आपण पाहिलं तर पहिल्या डावात सुद्धा 21 धावा आल्या होत्या, ज्या आदिनाथ मडकेला आल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. परंतु इथे जर अगदी आपण पाहिलं तर इथे धीरज भोईरला 21 धावा येताना पाहायला मिळाल्या. 12 बॉल 22 रन करायचे. 22 फ्रॉम 12. 12 गेंदे 22 रन. वो स्माइल वहां पर नजर आती हुई संजू कनोजिया के चेहरे पर. क्या बल्लेबाजी हुई अब तक संजू कनोजिया एंड सरोज प्रामाणिक द्वारा. आमचा सबस्क्रायबर मीटर 10,75,839 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. तुम्ही देखील घटक आहात. तुमच्यासाठी देखील भरपूर पारितोषिक आहेत आणि उद्यापासून त्या पारितोषिकांची अनाउन्समेंट सुरू होईल. काय काय दिले जाणार आहे याच्याविषयी उत्कंठ आहे, कारण मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे किती पारितोषिकं दिलेली आहेत. उद्यापासून त्याची अनाउन्समेंट होईल. चला लगेच सबस्क्राईब करा. QR कोड स्कॅन तुमच्यासाठी दिले जातील प्रत्येक स्टँडमध्ये. तुम्हाला देखील भरपूर पारितोषिके जिंकण्याची संधी मिळणार आहे. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा. बॉलिंगमध्ये चेंज. सचिन नाईक. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. तो अनुभव घेऊन आलाय.
पहिला बॉल शरीराचा वेध घेतलाय, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. अंपायरचा सिग्नल बॅटला लागलाय बॅटरच्या, त्याच्यामुळे एक धाव मिळते बॅटरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 68, 11 गेंदे 21 रन. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता सूरज प्रामाणिक याने आणि कौतुक नचिप्रमाणे करावं लागेल या ठिकाणी सचिन नाईक आणि संघाचा संगनायक आहे सचिन नाईकने जबाबदारी आता स्वीकारली. 12-22 मॅच असताना पहिल्या चुंती सिंगल तर खर्च केलेली आहे. आता इथून पुढे सचिन नाईक संघाला एखादा ब्रेक थ्रू देणार का, प्रश्नचिन्ह आहे. 11 बॉल 21 रन, 21 फ्रॉम 11. अकरा बॉल 21 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन, बोलत तयार सचिन नाईक, एक्सपिरियन्स दाखवतोय. परत एक ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये चाललाय, काव कॉर्नरला फिल्डर धावतायत प्रचंड वेगाने, पाय अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉटम हँडचा खूप चांगला वापर. सुपर संजू भिवंडीताला की धावा करतो, येतोय चौकार. मला असं वाटतंय आज सुपर संजू जिथं लात मारते तिथं पाणी काढतील असं वाटतंय मला, कारण ज्या गोष्टीला हात लावेल ना ती गोष्ट कदाचित सुपर संजूच्या माध्यमातून सोनं होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. खूप चांगला चेंडू निश्चितप्रमाणे आपण पाहिला, पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता सचिन याच्याकडून आणि तिथं चेंडू जर खिळून काढला गेला तर परफेक्ट हेलिकॉप्टर शॉट निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला. प्रयत्न चांगला होता पण क्षेत्ररक्षक उशीर आला, चौकार आला. संजूसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय सचिन नाईकने. 10 बॉल 17 करायच्या होत्या, आता 9 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामीण धमाका बिग बॅश 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. खतरनाक मॅच. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे अजूनही 16 धावा. आता सूरज असेल स्ट्राईकला आणि गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय सचिन नाईक. 3 चेंडू मध्ये 6 धावा आतापर्यंत सचिनने खर्च केलेले आहेत. 9 चेंडू 16 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॉटम ला लागलाय बॅटच्या, तोपर्यंत एक सिंगल मिळताना दिसते. 9 बॉल मध्ये 16 करायच्या होत्या, आता समीकरण चेंज होत आहे. 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 8 गेंदे 15 रन. व्हॉट अ मॅच. शेवटच्या 8 चेंडू आणि 15 धावा संख्येचं लक्ष अजूनही गाठायचे. 8 गेंद्यावर 15 रन जीतने गेले चाहिए अभी भी. वटेगर बी श्रीराम फाउंडेशन काय करामत करतोय, जबरदस्त मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये. सचिन थोडेसे क्षेत्ररक्षण बदल करतोय कुणाल सर. 8 चेंडू 15. पण कौतुक व्हायला पाहिजे कॅप्टनचं, चांगली कॅप्टन्सी, तो अनुभव इथे पणाला लावत असताना हे 2 बॉल महत्वाचे आहेत. संजू कनोजिया तयार. संजू कनोजियाने ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय, डीप मध्ये फिल्डर परत एक वेळा धावतायत, प्रयत्न सुरू आहे, बॉलला थांबवले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट चान्स, यस डिरेक्ट हिट, बॅटर आउट. आता कहाणी बदलेली या मॅचची. मी म्हटलं होतं विकेट पाहिजे आणि आता विकेट आली आहे, म्हणजेच काय, वाशी इंडियन्स धारावे मॅच मध्ये कमबॅक. नक्कीच, आणि याच गोष्टीची तलाश मध्ये होता सचिन की कसंही करून भले कुठल्याही पद्धतीने मात्र विकेट येणं गरजेचं होतं. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं हा ऑनस्क्रीन परत एकदा आपण ही गोष्ट पाहिलं, खूप मजा येईल. जिथे संजू आणि सूरज होता, सेकंडचा कॉल होता नव्हता ही गोष्ट निश्चितप्रमाणे दूरवरती राहील, परंतु एक धाव येत असताना खूप दूरवरती संजू निघून आला, फेकीला जवाब, डायरेक्ट हिट झाला, मोठी विकेट आणि त्यानंतरचा जल्लोष होताना पाहायला मिळाला. हे सेलिब्रेशन आहे आणि त्यानंतरची रिॲक्शन आहे. हे सेलिब्रेशन आहे आणि मॅच आहे. आता मॅच बनली आहे, हा सामना झोकू शकतो. मी मगाशीच म्हटलं होतं एक विकेट पाहिजे, विकेट मिळाली तर कमबॅक होईल आणि मोठं कमबॅक होईल, मग बॉडी लँग्वेज बदलेल. धारावे टीमच्या नीती आता बदलायला सुरुवात झाली. वाशी इंडियन्स धारावे, नंदकुमार भोर, संजय चौगले यांचा संघ आहे या मॅच मध्ये खेळत असताना. दुसऱ्या बाजूला रोशन ठाकूर, जय पाटील यांचा संघ आहे. 7 बॉल 14 धावांची गरज आहे. न्यू बॅटर आतिश भांडे ज्याने बॉलिंग चांगली केली होती. टीम श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी साठी आता बॅटिंग करावी लागणार आहे. संजू कनोजिया, सुपर संजू पूर्णपणे निराश आहे, परंतु जोपर्यंत सरोज मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना जिंकू शकतो गोटेकरचा संघ. परंतु कमबॅक झालाय, नो डाऊट कमबॅक केलंय या मॅच मध्ये. 25,000 सध्या को करंट व्ह्यूअरशिप, सगळे प्रेक्षक 25,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्स वर. या मॅचचा पहिला सामना पैसा वसूल मॅच, म्हणून तर ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनात घर करून जाते आणि त्याचमुळे चर्चा असते या स्पर्धेची. 75 धावा झाल्यात, 14 करायच्या, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सरोज प्रामाणिक, फुलर लेनचा बॉल बॉटमला लागलाय, एकदम टो एंडला, डीप मध्ये स्क्वेअर लेग, एक सिंगल स्ट्राईक ठेवतोय सरोज प्रामाणिक. ही चांगली गोष्ट आहे की ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या मॅचची जबाबदारी घेतोय. 6 बॉल 13 धावांची गरज,
6 गेंदे 13 रन. पहिल्याच मॅच मध्ये सुपर ओव्हर तर पाहायला मिळणार नाही ना. प्रेक्षकांची इच्छा तर निश्चितप्रमाणे हीच असेल. 6 चेंडू 13चे मॅच बाकी आहे, पण आता समोर इतक्या ताकदीचा फलंदाज आहे. परंतु आता हुकमी एक्का कोण असेल कुणाल सर, ते पाहायला खूप मजा येणार आहे, कारण हुकमी एक्का सगळ्यात महत्वाचा राहणार आहे. 10,75,951 हे सबस्क्रायबर आहेत आमचे. अजून पाहूया कशा प्रकारे सबस्क्रायबर वाढले जातील. बक्षिसं मिळणार आहे, उद्यापासून बक्षिसं थोडं डिक्लेअर आपण करणार आहे. गतवर्षी भरपूर बक्षिसं मिळाली, या वर्षी काय मला वाटतं आता सुद्धा बरेच जण आपल्या आपल्या खास करून मोबाईलवरती काही प्रेक्षक आता जॉईन होत आहेत आणि त्यांनी सुद्धा आता नव्यानेच हा चॅनल इथे सबस्क्राईब केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांसाठी जे रेलिंगच्या आजूबाजूला प्रेक्षक आहेत. आता तुमच्यासाठी सांगतो, जी रेलिंग आहे ना त्याच्या बरोबर त्या रेलिंगवर फटाके सेट करण्यात आलेले. तुम्हाला माहिती आहे जसा सामना सुरू होतो त्यावेळेला फटाके वाजतात, सामना एंड होतो त्यावेळेला फटाके वाजतात. त्याच्यामुळे तुम्हाला कोणालाच दुखापत होऊ नये म्हणून थोडंसं रेलिंगच्या मागे जा, कारण तिथून फटाक्यांची आतिषबाजी होईल ज्या वेळेला लास्ट बॉल डिलिव्हर्ड होईल. त्याच्यामुळे तुमची काळजी आम्ही घेतोय, म्हणूनच आताच सांगतोय थोडंसं मागे थांबा. तिथे सगळे फटाके सेट झालेले आहेत. चला मॅच ऑन. 6 बॉल 13. टीम मीटिंग हर्डल तिथे चर्चा सुरू आहे, कसं थांबवायचं आहे. सरोज प्रमाणिकला, आतिश भांडेला, परंतु जास्त वेळ घेऊ नका. चला लगेच टीम मीटिंग संपवा, मॅच सुरू ठेवा. मोमेंटम आहे, रिदम आहे मॅचचा, तो तोडू नका. टीम दारावे, खतरनाक सामना. काय सामना रंगलाय, पहिलाच सामना पैसा वसूल मॅच मनोजजी. नक्कीच. आणि आपण ही चर्चा करत होतो की 6 चेंडूमध्ये 13 धावा रोखणारा हुकमी एक्का कोण असेल. आणि म्हणतो ना आपण हुकमी एक्का सुद्धा कुणाला सर वेळेतच काढावा लागतो, नाहीतर कधी कधी हुकमी एक्क्याचा सुद्धा फारसा वापर होताना पाहायला मिळत नहीं. कहा जाता है ना कि अपनी कीमत उतनी रखी हो जो आधा हो सके, अपनी कीमत उतनी रखी हो जो आधा हो सके, अगर अनमोल लगे तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या वो क्रिकेट का, अपना एक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. एक्झॅक्ट. 6 बॉल 13 रन करायचे आहेत. इथे तीच चर्चा आहे, लास्ट ओव्हर कोणाला द्यायला पाहिजे. हे एक्सपिरियन्स असलेले खेळाडू आहेत दारावे टीमचे. भरपूर खेळ क्रिकेट सिद्धेश आणि प्रशांत खेळलेले आहेत, ते एकमेकांची चर्चा करतात. पाहूया त्यांचा जो तर्क आहे तो योग्य आहे का. सरोज प्रामाणिकने आतापर्यंत मन जिंकलेले आहेत प्रेक्षकांचे, गोटेकरचे. परंतु गोटेकरचे जे प्रेक्षक मगाशी टाळ्या शिट्या वाजवत होते तेही शांत झालेत. त्यांना माहिती आहे हा सामना आता बनलाय, कारण संजू आऊट झालाय आणि आता टाळ्या सुरू झाल्यात, कारण त्यांनाही माहिती आहे कसं उत्तर द्यायचं कॉमेंटेटरच्या बोलण्याला. 6 बॉल 13 रनची गरज आहे. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल फुल टॉस, फुल टॉल वसूल, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 आणि DRS कॉल केलाय बॅटिंग टीमने वेस्ट आहे फुल टॉस साठी. चर्चा करून एवढ्या वेळ अगदी आपण पाहतोय की इथे गोलंदाजाला पाचारण केलं गेलं आणि त्याच्याकडून एवढा मोठा फुल टॉस. पुन्हा सर इथे हे मात्र खूप मोठ्या अडचणीत आणण्यासारखं होऊ शकतं आणि ते आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. इथं आपल्याला फक्त आता इथं DRS मध्ये आपल्याला पाहायचंय जो काही घेतलेला निर्णय तो सक्सेस की अनसक्सेस ते मात्र आपल्याला पाहायचंय. लॉस की नाही ते आपल्याला पाहायचंय, परंतु तिथे नो बॉल आहे की नाही हा टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळणार आहे. भावेशचा पर्याय वापरलाय. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. विकीने 2 षटकं टाकलेले आहेत, प्रथमेशने 2 षटकं झाले. तुमचे 2 गोलंदाज तिथे संपले. सचिन नाईक, धीरज भोईर हे तुम्ही वापरलेत आणि त्याच्यानंतर भावेश हा पर्याय तुमच्याकडे उरला, त्याच्यामुळे तुम्ही 5वा गोलंदाज इथे वापरलाय. आणि यस हा नो बॉल आहे, नो बॉल. 27,000 ऑनलाईन प्रेक्षक आनंद घेत आहेत. 2 लाख प्रेक्षकांनी पहिलाच सामना पाहिलाय. हीच तर खासियत आहे या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगची. स्पर्धा कुठलीही कुठेही असो, परंतु ग्रामीण धमाका आली का धमाकाच होतो. वेस्ट आहे फुल टॉस, नो बॉल इथे देण्यात आलाय आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री बॉल बैठक, ओहो हो, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ माइटी हिट आउट ऑफ द पार्क, सिक्सर. विशेष करून अगदी आपण पाहतो की प्रेक्षकांचा खूप मोठा आवाज आपल्याला या ठिकाणी जो ऐकायला येतोय आणि ही आतिषबाजी आहे, फटाक्यांपेक्षा जास्त मोठमोठे आवाज आहे. आणि आपण पाहिलं बैठक शॉट कशा प्रकारे खेळला गेला होता. उजव्या हाताने टाकला, फरतेचा लो फुल टॉस होता, गुडघा जमिनी टेकवला आणि म्हटलं गेलं सर्व प्रामाणिक गुडघा टेक अरे 6 रन देख. हो घुटना टेक, सिक्सर देख. काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे, लाजवाब खेळ. प्रिन्स ऑफ दुर्गापूर सरोज प्रामाणिक, 2 धावांची गरज आहे. सामना खुला झालाय. हा बॉल कमी गतीने स्टंप लाईन. अपील याने उचलून धरली आहे. बॅटर आउट,
बॅटर आउट झालाय, परंतु या अगोदर धावा केलेल्या आहेत त्याने आणि त्यामुळे आता या मॅचची कहाणी अजूनही 2 धावा करायची आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच टाय होईल का, सुपर ओव्हर होईल का? 17 बॉल 43 रन 252चा स्ट्राईक रेट. बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सरोज प्रामाणिकचं. काय बॅटिंग केली आहे, दिल खुलास मन जिंकणारी फलंदाजी मैदानाच्या आत कमाल केली, धमाल केली सरोज प्रामाणिकने आणि 43 धावसंख्येची बहारदार खेळी करत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय मॅच खुल्ली केलेली आहे, परंतु इथे खास करून आपल्याला पाहिजे विजय कशा प्रकारे साकारला जाणार आहे ते आपल्याला पाहिजे. खूप चांगला कॅच विकेट कीपर सुमित ढेकलेचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर थोडीशी लेट अपील का केली, कारण विकेट किपरचा तोल नव्हता, संतुलन नव्हतं, परंतु बॉलर अपील करतच होता. त्याला माहित होतं बॅटला लागून गेला होता बॉल. 4 बॉल 2 रन, 1 डॉट बॉल पाहिजे, मग येईल मजा या मॅचची. त्याच वेळेला सामना रंगेल. प्रेक्षकांना तेच पाहिजे. मिड ऑन मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये, सिली कव्हर पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट फॉरवर्ड लेग 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिला सामना सुपर ओव्हर होईल का? 4 बॉल 2 रनची गरज. हा बॉल डॉट आहे, डॉट आहे. मॅच मध्ये कहाणी बदलेल. मी आताच म्हटलं होतं डॉट बॉल पाहिजे. मॅच मध्ये परत एक वेळा शिरकाव करत असताना संघ वाशी इंडियन्स धारावे. मनोज भाऊ, 6 चेंडू 13ची मॅच. पहिला चेंडू होता नो बॉल फ्रीट आणि त्यानंतर आपण नो बॉल वरती षटकार, फ्रीटचा चेंडू वरती षटकार पाहिला, परंतु त्यानंतर चौकार षटकारच्या 11 आल्यात. तिथून पुढच्या धावा अगदी आपण पाहिल्यात ना, मैदानाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. मॅच मध्ये रंगात आहे. 3 चेंडू 2 धावा. 3 बॉल 2 रन. पुढचा बॉल यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला, रनआउट चान्स, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे. एक सिंगल कंप्लीट, 1 धाव मिळाली आहे. आता या मॅचची कहाणी बदलते. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावर शहारे आणणारा सामना. पहिला सामना पैसा वसूल मॅच ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. पहिलीच मॅच पैसा वसूल आहे. शेवटच्या 2 चेंडूंनी बनवायची 1 धाव आणि हा धमाका आहे, ग्रामीणचा धमाका आहे. आणि ग्रामीण धमाका बिग बॅश आपण इच्छेप्रमाणे पाहतोय. या चेंडूवरती बरंचसं काही अवलंबून आहे. या चेंडूवरती कधी विकेट डॉट बॉल मॅच मध्ये रंग देण्याची शक्यता असून, कारण मॅच पाहिजे प्रेक्षकांना, कोणती 1 चेंडू 1. त्यामुळे ही मॅच या चेंडूवरती बरीचशी अवलंबून आहे. चौकार षटकार मारणं सोपं आहे, 1 धाव काढणं कठीण आहे क्रिकेटमध्ये. आजपर्यंतचा इतिहास राहिलाय, त्याच्यामुळे भावेश्वर सगळ्यांच्या नजर आहेत. काही बॉल त्याने खराब टाकले, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. आतिशला देखील शून्यातून सुरुवात करायची आहे, त्याच्यासाठी देखील सोपं नाहीये. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 बॉल 1 रन. हे समीकरण ड्राईव्ह केलंय आणि नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये विजय संपादित केलेला आहे. गावदेवी गोटेकर बी श्रीराम फाउंडेशन या टीमने बाजी मारली आहे. धारावे टीमला नमवलंय पहिल्या मॅच मध्ये. वरुण एस पाटील साहेबांचा विजय आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांचं विजय नाही, ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. सभागृह नेतेपद कालच त्यांना 18 तासाच्या अगोदर मिळालंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं. आणि खरोखर पहिला सामना रंगतदार राहिला, पैसा वसूल राहिला. काय ओपनिंग सेरेमनी झाली आहे या मॅचची, या स्पर्धेची. आणि फर्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आता दिला जाईल. नेक्स्ट मॅच ला सुरुवात केली जाईल. दोन्ही टीम लगेचच रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. खतरनाक सामना, पैसा वसूल मॅच. श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोटेकर बी 7 विकेटने हा सामना जिंकलाय त्यांनी. सो इस मुकाबले के मैन ऑफ द मैच खिलाड़ी सरोज प्रामाणिक, बल्ले से रन बनाए 43-43, गेंद से 1 विकेट उनके खाते में. आइए सरोज प्रामाणिक फर्स्ट मैच मैन ऑफ द मैच खिलाड़ी. ये मैच समरी आप आपके स्क्रीन पर. धीरज भोईर 16 बॉल मध्ये 23 केले होते पहिल्या डावामध्ये. भावेश नाईक 11 बॉल 24, विशाल भोईर 6 बॉल 11, प्रथमेश ठाकरे 4 बॉल 10, 88 धावा केल्या होत्या पहिल्या डावामध्ये. टीम वाशी इंडियन्स धारावेने श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोटेकर बी धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरले. संजू कनोजिया अँड सरोज प्रामाणिक यांची पार्टनरशिप चांगली झाली. 43 केल्या सरोज प्रामाणिकने, संजू कनोजियाने केल्या 29, गणेश डिंगोरेने केल्या 11. आणि त्याचमुळे हा सामना 7 विकेटने जिंकलाय श्रीराम फाउंडेशन गावदेवी गोटेकर बी ने. आणि या मॅचचा हीरो मैन ऑफ द मैच खिलाड़ी सरोज प्रामाणिक. आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी आप रहे हो इस मुकाबले में. वेल प्लेड सरोज दा.